महायुद्ध जिंकून दिलं. विन्स्टन चर्चिल नेहमी असं म्हणत असे, द लॉंगर यू लुक बॅक द फर्दर यू कॅन लुक फॉरवर्ड. तुम्ही तुमच्या इतिहासाचं जेवढं व्यवस्थित अध्ययन कराल तेवढं तुम्हाला तुमच्या राष्ट्राची दिशा, तुमच्या राष्ट्राचं भविष्य उज्ज्वल करण्याची तुम्हाला शक्ती आणि प्रेरणा मिळेल. अल्बेरुनी हा जो भारतात प्रवासी येऊन गेला त्यानं सांगितलं, हिंदूंना, भारतीयांना त्यांच्या इतिहासाची जाण नाही आणि ते इतिहासाबद्दल पूर्ण अनभिज्ञ आहेत, अडाणी आहेत आणि त्यांच्यातला उत्साह अतिशय कमी आहे. म्हणूनच आपल्या राष्ट्रावरती एवढी आक्रमणं झाली. आजची आपली अवस्था अशी आहे. इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा शास्त्रीय असायला हवा आणि तो शास्त्रीय दृष्टिकोन म्हणजे काय तर इतिहासातून आपल्याला प्रेरणा मिळत असते. त्याच्या बरोबरीनं अजून एक इतिहासातून गोष्ट शिकायची असते. ती गोष्ट म्हणजे आपल्याकडून चुका होत असतात, त्या चुका भविष्यात होऊ नये याच्यासाठी प्रयत्न करणं. चुका कुणाकडून होतात? जे व्यक्ती नेहमी प्रयत्न करतात अशा व्यक्तींच्याकडूनच चुका होतात. ज्या व्यक्ती प्रयत्न करत नाहीत त्यांच्याकडून कोणत्याही चुका होत नाहीत. द पीपल हू मेक नो मिस्टेक्स आर डेड पीपल. जे लोक चुकाच करत नाहीत ते मृतवत झालेले लोक आहेत. तुमच्याकडून चुका कधी होतील? जेव्हा तुम्ही सतत प्रयत्नशील राहाल. जेव्हा शिवाजी महाराज काल म्हणतो तेव्हा आपण त्यांचं स्मरण का करावं हा भाव माझ्या मनात असतो. मी शिवाजी महाराज आज म्हणतो तेव्हा आज शिवाजी महाराज असते तर त्यांनी राज्यकारभार कसा चालविला असता हा भाव मनात असतो. आणि उद्याच्याला आपणाला जी आव्हानं, ज्या आव्हानांना आपण सामोरं जायचंय त्या आव्हानांना प्रतिसाद देण्यासाठी आपण तयार असायला हवं. तर मग शिवाजी महाराजांच्या चरित्रातून आपण काय शिकावं हा भाव तिथं मला अपेक्षित आहे. मी साधारण 1 तास बोलणार आहे. मी जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत जाऊया आणि तिथंच थांबूया. मी जेव्हा काल म्हणतो तेव्हा 6 गोष्टी पाहूया. मुलांच्या जरा प्लीज आपापसात कोणी बोलू नका प्लीज. तुम्हाला बसायचं नसेल तर तुम्हाला कोणी जबरदस्तीने आणली इकडं आणलं असेल तर तुम्ही खरंच जा. हे शिक्षकांचा निषेध म्हणून जा. शिवाजी महाराज काल एक पहिलं धैर्य, दुसरं निष्कलंक चारित्र्य. आपण शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणतो, रयतेचा राजा म्हणतो. असं का? चौथी गोष्ट आरमाराची उभारणी. शिवाजी महाराजांनी आरमार कसं उभारलं. 5वी गोष्ट तत्वांशी तडजोड नाही. तुम्ही जर का तुमच्या तत्वांशी ठाम असाल तर तुम्ही उद्याच्याला जगाला तुमच्याप्रमाणे वापरू शकाल. आणि स्वराज्याची ही संकल्पना कशी आहे हे आपण त्याच्यामध्ये पाहूया. धैर्य आपण 2 उदाहरणं पाहू. एक अफजल खानाचं उदाहरण पाहू आणि दुसरं शायस्ता खानाचं उदाहरण पाहू. अफजल खान हा विजापूर दरबाराचा फर्स्ट रँक जनरल गणला गेलेला आहे. अफजल खान हा अतिशय क्रूर होता, तसाच तो पराक्रमी देखील होता. अफजल खानाच्या समोरून औरंगजेब देखील एकदा पळून गेलेला होता. शिवाजी महाराजांचे थोरले बंधू, त्यांचं नाव होतं संभाजीराजे, ते देखील कनकगिरी कर्नाटकात किल्ला आहे तिथं अफजल खान आणि संभाजीराजे हे एकत्र वेढा चालवत असताना आयत्या वेळी सैन्याची कुमक न दिली गेल्यामुळं संभाजीराजे मारले गेले होते. राजा कस्तुरी रंगा याचा अफजल खानाने दगाबाजीने खून केलेला होता. अफजल खानाला एक खोड होती. तो जिथं जायचा त्या गावाला स्वतःचं नाव द्यायचा. तुम्ही रहमतपूर हे तिथं रंदुल्ला खान मेला आणि त्याचा पोरगा रहमत खानाने त्याचा तिथं रोजा बांधला म्हणून त्यांनी रहमतपूर असं नाव दिलं. त्याचं मूळ नाव आहे कुंटबुद्रुक, साताऱ्याच्या तिथं आहे. बावधन आहे पहा, परवा बगाडाची जत्रा झाली तिथं. त्या बावधनला अफजल खानाने अफजल नगर असं नाव दिले. अफजल खान हा त्याच्या 64 बायकांकरता प्रसिद्ध होता आणि शिवाजी महाराजांच्या विरोधात चालून येण्यापूर्वी त्याने या सगळ्या बायकांना ठार मारलेले. तुम्ही विजापूरला गेलात तर विजापूरच्या पश्चिमेला या 63 बायकांच्या कबरी एका साईज मध्ये, एका शेप मध्ये उभ्या आहेत.
अफजल खानाचा जो शिक्का होता तो अतिशय वैशिष्ट्यपूर्ण होता आणि त्या शिक्क्यात असा मजकूर खोदला होता, गर अर्ज कुनत सी पहर आला, फजल फुजला व फजल अफजल, अजहर मलकी बजाय तस्बीह, आवाज आयत की अफजल अफजल. त्याचा अर्थ असा आहे, उच्च स्वर्गाला जर का अशी इच्छा झाली की पृथ्वी तलावरील सर्वश्रेष्ठ मनुष्य आणि अफजल खान या दोघांची तुलना करून पाहावी, तर जगण्याची माळ फोडल्या गणित प्रत्येक मनातून फक्त अफजल 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 असा आवाज येईल. हा अतिशय घमेंडखोर होता. शिवाजी महाराजांचे सर्व सवंगडी घाबरून गेलेले. लोकांनी सांगितलं, तुम्ही अफजल खानाशी लढाई करू नका, तुम्ही अफजल खानाशी तह करा. महाराज म्हणाले, जसं त्यांनी संभाजी राजांना मारलं दगाबाजीनं, तसं तो जर का मला दगाबाजीनं मारेल तर ती आत्महत्या ठरेल. या उलट लढाईत मृत्यू आला तर मी अमर होईल, हौतात्म्य येईल. मी जर का मेलो तर संभाजीराजे तेव्हा 2-2.25 वर्षांचे असतील. लहान असणाऱ्या संभाजीराजांना गादीवर बसवा. जिजामाता आणि नेतोजी पालकर तेव्हा मराठा सैन्याचे ते सरसेनापती होते, त्यांच्या आज्ञेत वर्ता आणि हे राज्य पुढं चालवा. शिवाजी महाराज स्वतः अफजल खानाला भेटायला गेले. मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी गुरुवार दुपार होता, शके 1581. दुपारी 2:05 शिवाजी महाराजांनी देवद्वेष्ट्या अफजल खानाचा पुतळा बाहेर काढला. मला एनडीए भाषण द्यायला लोक बोलवतात आणि ते सांगतात की हे सगळे मुलं ही तरुण आहेत, 18-19 वर्षांची आहेत, यांनी रक्त पाहिलेलं नाही आणि हे उद्याच्याला लाईन वरती चाललेले आहेत आणि हे पाकिस्तानच्या सैनिकांच्या विरोधात आणि दहशत आतंकवाद्यांच्या विरोधात लढणार आहेत. त्यांना अशा काही गोष्टी सांगा यांचं धैर्य टिकून राहील. त्यांना एकच गोष्ट सांगतो की धैर्य काय आहे. तुम्हाला कुणाचा वारसा लाभलाय माहिती आहे का? ज्या अफजल खानाचा पुतळा बाहेर काढताना ज्या महापुरुषाचा हात यत्किंचितही थरथरला नाही, अशा शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन तुम्ही लाईन वरती चाललेले आहात. अवघ्या 5 मिनिटात काम तमाम करून टाकलं. अफजल खानाचा खेळ खल्लास. आता शिवाजी महाराज इथं नाही थांबले. 10 नोव्हेंबर 1659 अफजल खान मेला. शिवाजी महाराज बाहेर पडले, ते वाईला आले आणि वाई पासून ते कोल्हापूर पर्यंतचा सर्व प्रदेश त्यांनी अवघ्या 15 दिवसात जिंकून घेतला. पहा, शिवाजी महाराजांना चढे घोडी या निशी कैद करून घेऊन येतो आणि त्यांना कैद नाही केलं तर किमान त्यांचं मुंडकं तरी दरबाराला सादर करतो, अशी शपथ घेऊन विडा उचलून बाहेर पडणारा अफजल खान तो मारला गेलाय. सर्वांना अपेक्षित आहे की शिवाजी महाराज कैद तरी होणार किंवा अफजल खानाच्या हातून मारले जाणार. त्याच्याऐवजी बिलकुल उलट्या बातम्या येतात की शिवाजी महाराजांच्याकडून अफजल खान मारला गेलाय. सगळे लोक घाबरून गेले. जो प्रदेश स्वतंत्र होण्यासाठी 350-400 वर्षांची वाट पाहावी लागली, या घटनेचा परिणाम तो सर्व प्रदेश अवघ्या 15 दिवसात स्वतंत्र झाला. ही ती गोष्ट कमाल आहे. आणि पुढं 28 नोव्हेंबरला 18व्या दिवशी अफजल खानाला मारल्याच्या 18व्या दिवशी परनाल पर्वतपूर पन्हाळा हा किल्ला स्वराज्यात दाखल झाला. धैर्य ही खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे. तुम्ही धैर्यशाली असायला हवं. हे एक उदाहरण. दुसरं उदाहरण घ्या, शायस्ता खान. शायस्ता खान जेव्हा स्वराज्यावर चालून आला, शायस्ता खानाचं सैन्य किती होतं माहिती आहे तुम्हाला? कागदपत्रांमधले आकडे सांगतात 77,000चं सैन्य होतं शायस्ता खानाचं. शायस्ता खानाचं तुम्हाला नाव सांगू. शायस्ता खानाचं जर का तुम्ही नाव ऐकलं मग तुम्हाला कळून चुकेल. हा जहांगीर जेव्हा बादशाह होता तेव्हा त्यानं पहिला मुजरा केला. तो मुघल दरबारात तिथं आला. तो 7,000 मनसबदार होता. सर्वात त्याच्या 32 रँक्स असतात मनसबदारीच्या. तो सर्वात पहिल्या रँकला जाऊन पोहोचला होता. याची जी पोरगी होती तिचं नाव होतं परी बेगम. औरंगजेब हा याचा भाचा. औरंगजेबाच्या मावशीची अजून 2 पोरं होती. एकाचं नाव होतं नामदार खान आणि दुसऱ्याचं नाव होतं कामदार खान. कामदार खान जो होता, या कामदार खानावर शायस्ता खानाची जी पोरगी होती परी बेगम असं तिचं नाव होतं, तिचं लग्न लावून दिलेलं. म्हणून पुण्याला 3 दिवस सरकारी सुट्टी जाहीर केलेली. लाल महालाचा राहत होता. याचा जो दुसरा भाचा होता नामदार खान, तो सारखं त्याला असं म्हणत असे, मामूजान तुम्हाला परवानगी दे, मी जातो आणि शिवाजी महाराजांचे किल्ले आणि मुलुक जिंकून घेतो. तर शायस्ता खान हुशार होता.
तो म्हटला खुळा आहेस लेकाच्या. बादशाह जास्त खुश झाला तर आपणाला तो काबूल कंदारला पाठवून देईल आणि तिकडे जाऊन थंडीत मरण्यापेक्षा हे पुणे कसं आहे मस्त, इथला हवा पाणी चांगलं आहे. तो अति हुशार होता. तो म्हटला सारखा सारखा आपला विजय करायचा नाही, कधी पराभव पण झाला पाहिजे. म्हणजे औरंगजेबाला दिल्लीत बसून संशय येता कामा नये की हे लोक काय करतात इकडे बसून. मग त्यांनी सांगितलं आपला पराभव देखील होतोय अशा औरंगजेबाला बातम्या लिहून पाठवा. शिवाजी महाराजांच्या ध्यानात आलं की हा काहीच करत नाही, आपणच काहीतरी केला पाहिजे. याचं जे नाव होतं अमीर उल उमरा नवाबे आलम खान ई खानान मिर्झा अबू तालिब शायस्ता खान. याच्यामध्ये अबू तालिब एवढंच नाव आहे, बाकी सगळ्या पदव्या. असं मुघलांच्याकडे डबल ग्रॅज्युएट ट्रिपल ग्रॅज्युएट भरपूर होते. ते बिहार विद्यापीठातनं पास झालेले होते. त्यांना मुघल साम्राज्य ही मल्टीनॅशनल कंपनी होती, कुठे नाही नोकरी मिळाली की मुघलांच्याकडे यायचं. तर असं हे सगळं प्रकरण होतं. तर औरंगजेबाचा एक भाऊ होता, त्याचं नाव होतं बहादूर खान आणि त्याचा एक पोरगा होता, त्याचं नाव होतं हिम्मत खान. बापानी कधी बहादुरी दाखवली नाही, पोरांनी कधी हिम्मत दाखवली, पण पदव्या मात्र घेऊन बसले. शिवाजी महाराजांच्या ध्यानात आले की हा काही करत नाही, की आपणच काहीतरी केलं पाहिजे. महाराजांनी 2000 सैनिक घेतले, त्यांचे 2 भाग केले. 1000 सैनिक मोरोपंत पिंगळ्यांच्या नेतृत्वाखाली दिले आणि 1000 सैनिक नेताजी पालकरांच्या नेतृत्वाखाली दिले. त्यांना सांगितलं तुम्ही दूरवरती रानात हे तुमचं सैन्य घेऊन थांबा. ज्यांनी अगदी लहानपणापासून लाल महल पाहिलेला आहे ते बापूजी मुदगल देशपांडेंची 2 पोरं होती, बाळाजी चिमणाजी. चांदजी जेदे कान्होजी जेद्यांचा मुलगा आणि बाजी जेद्यांचा लहान भाऊ तो होता. त्याच्यानंतर कोयाजी बांदल होता आणि सर्जेराव जेदे जो लहानपणापासून शिवाजी महाराजांच्या बरोबर ही झालेली सगळी मंडळी आहे. त्या मुठेच्या काठावरती घोडं घेऊन उभा केला का तर शायस्ता खानावर छापा मारून सिंहगडावर निघून जायला. शिवाजी महाराज राजगडावरून आले, ते लाल महालात मागच्या बाजूने आत शिरले. शायस्ता खानाचा जो पोरगा होता त्याचं नाव होतं अबुल फतह, तो केवळ 3 दिवस अगोदर म्हणजे 2 एप्रिल 1663 ला पुण्यात आलेला. तो स्वतःच्या बापाचा जीव वाचवण्यासाठी महाराजांच्या पुढे आला. महाराजांनी त्याच्यावर ते घाव घातलं, त्याचे 2 तुकडे झाले, तो जागच्या जागी मेला आणि महाराज खानाच्या मागे धावले, त्याच्यावरती एक घाव घातला. तो घाव त्यांच्या खानाच्या उजव्या हातावर पडला, ज्याच्यात त्याची 3 बोटं तुटली आणि तो जमिनीवरती पडला. वर तो पहिल्या मजल्यावरून जमिनीवरती पडला असेल आणि तो बेशुद्ध झाला. महाराजांना वाटलं तो मेलाय, तो मेला नव्हता, तो जिवंत होता. मग महाराज गनिम गनिम करत सिंहगडावरती निघून गेले. दुसऱ्या दिवशी जसवंत सिंह राठोड हा सिंहगडाला 15,000 सैन्य घेऊन वेढा घालून बसलेला होता. तो शायस्ता खानाला भेटायला आला. शायस्ता खानाला भेटायला आल्याच्या नंतर खान म्हणला, अरे महाराज तुम्ही अजून, म्हणजे जसवंत सिंह त्याला पण महाराज म्हणायचे, तुम्ही अजून जिवंत आहात. मला वाटतं तुम्हाला मारून सगळे मराठे माझ्यावरती चालून आले. तर कुणाला कळालंच नाही काय झालं. या छाप्यामध्ये मराठ्यांच्याकडचे फक्त 6 लोक मारले गेले, तर शायस्ता खानाकडचे 55 लोक मारले गेले. त्याचा परिणाम काय झाला, 5 एप्रिल 1663 रात्री तो छापा मारला आणि अवघ्या 3 दिवसात 8 एप्रिल 1663 ला शायस्ता खान सगळी फौज म्हणजे किती 77,000 सैन्य, त्यांच्या बरोबरचे हत्ती घोडे उंट जो काही लवाजमा होता सगळं सैन्य घेऊन तो औरंगाबादेला निघून गेला. शायस्ता खान म्हणाला इथं माणसं राहत नाही, तिथं भूतच राहतात, त्यामुळे ताबडतोब इथनं निघून जाऊयात, जीव वाचवूयात. पुढे त्याची बेंगॉलला बदली झाली. तो 1693 मध्ये मृत्यू पावला. हा जो छापा मारला 63, त्याच्यानंतर 30 वर्षांनी तो मृत्यू पावला. धैर्य हा खूप महत्वाचा गुण आहे. शिवाजी महाराज असं नाही म्हणाले अफजल खानाला की तू भेटायला जा, मग काय होते बघूया मग मी येतो, किंवा त्या असं नाही म्हणाले की तुम्ही जाऊन छापा मारा. नाही, स्वतः लिडिंग बाय एक्झाम्पल, स्वतःहून ते त्या ठिकाणी गेले आणि हे सगळा पराक्रम त्यांनी गाजविला. करेज, धैर्य. Courage is an important quality if you want to inspire yourself as well as your followers. तुम्हाला स्वतःला आणि तुमच्या अनुयायांना प्रेरित करायचं असेल तर धैर्य हा गुण तुमच्याकडे असायला हवा. का शिवाजी महाराजांचं स्मरण करायचंय? धैर्य, त्यांच्या धैर्यासाठी त्यांचं स्मरण करायचंय. निष्कलंक चारित्र्य. आज आपल्याकडं
चारित्र्य संपन्न समाज निर्माण होणं ही काळाची गरज झालेली आहे. इकडे कॉमर्सचे कोणी लोक बसले असतील तर पीटर ड्रकर, ज्याला फादर ऑफ मॉडर्न मॅनेजमेंट म्हटलेलं आहे, त्यानं देखील असं सांगितलं, व्यवस्थापक मॅनेजर हा एक वेळ बुद्धिवान नसला तरी चालेल, परंतु तो चारित्र्य संपन्न असायला हवा. खूप महत्वाची गोष्ट आहे चारित्र्य संपन्न समाजाची निर्मिती. मी 2 उदाहरणं सांगतो. शिवाजी महाराजांनी जेव्हा कर्नाटकाची मोहीम हातात घेतली तेव्हा मराठे परत येत होते. ते धारवाडच्या पूर्वेला साधारण 20-1 किलोमीटर अंतरावरती यादवाड नावाचं गाव आहे. तिथं ते 2 शिल्प आहेत. हे शिल्प काय आहे तेही सांगतो. तिकडच्या बाजूचं जे दगडात कोरलंय ते, तिथं बेलवडी नावाचं छोटं गाव आहे आणि तिथं गडी आहे, कॅसल. हा तो कॅसल जिंकून घेण्याची जबाबदारी शिवाजी महाराजांनी त्यांच्या एका सरदारावर सोपवली आणि तिथं लढाई चालू झाल्याच्या नंतर सावित्रीबाई देसाई अशी त्या गडीची जी मालकीण होती, तिचं नाव होतं सावित्रीबाई देसाई. ती वेढा चालवत होती. तिचे लोक मराठा सैन्यावर हल्ला करायचे आणि मग कोणी घोडी बैल पळवून ने, असं सगळं ते चाललेलं. त्या सरदारांनी ती गडी जिंकून घेतली आणि त्या महिलेवरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्या महिलेने स्वतःची सुटका करून घेतली. ती शिवाजी महाराजांकडे आली आणि ती म्हणाली की तू संपूर्ण देश तुमच्याकडे हिंदूंचा आणि स्त्रियांचं रक्षण करता म्हणून पाहतोय. तुमच्या एका सरदाराने माझ्याशी असं गैरवर्तन केलं. त्याला ताबडतोब शिक्षा दिली नाही, त्याला काढून आणला, त्याची चौकशी केली, त्याचा गुन्हा साबित झाला. त्याचा गुन्हा साबित झाल्यानंतर त्याचे दोन्ही डोळे फोडण्यात आले आणि त्याला पन्हाळ्यावरती अंधार कोठडीत डांबून टाकण्यात आलं. चारित्र्य संपन्न समाज. सुरुवातीला महाराजांनी 2 अशी उदाहरणं घालून दिली. महाराजांची आज आपल्याकडे साधारण 280 पत्र उपलब्ध झालेली आहेत. त्याच्यातलं जे पहिलं पत्र असेल त्यांच्या कार्यालयातून गेलेलं आहे ते 28 जानेवारी 1646 या तारखेचं आहे. या त्या पत्रातच आहे की एका त्यांच्या दुसऱ्या अधिकाऱ्यानं महिलेशी गैरवर्तन केलं तर नाही, असं नाहीच आहे. खरं म्हणजे तो चारित्र्य संपन्न नव्हता आणि म्हणून त्याच्या हातपाय तोडून टाकले. सगळे लोक घाबरले. ते म्हटले आता इथं असं काही चालणार नाही. असंच त्याने अजून एक शिक्षा दिली की सगळे लोक घाबरून गेले की आपण जर का या ठिकाणी गैरवर्तणूक केली तर महाराज आपणाला क्षमा करणार नाहीत, आपण त्यांच्या तावडीतून सुटणार नाही. गैरवर्तन केलं तर चारित्र्य संपन्न समाजाची निर्मिती हा महत्वाचा गुण आहे. दुसरी गोष्ट सांगतो. शिवाजी महाराजांचा जेव्हा मृत्यू झाला, औरंगजेब बनियरने असं लिहिलेलं आहे. औरंगजेब म्हणाला की माझे सेनानी गेले 19 वर्ष याच्याशी झुंजत आहेत. औरंगजेबाच्या सर्टिफिकेटची कोणती आवश्यकता नाही खरं म्हणजे, पण मुद्दामून सांगतोय. परंतु शिवाजी महाराजांचं राज्य वाढतच राहिलं. याचं कारण शरण आलेल्या शत्रूंची या माणसाने कधी विटंबना केली नाही. चारित्र्य संपन्न समाजाची निर्मिती हा खूप महत्वपूर्ण, आज अतिशय महत्वपूर्ण आणि आवश्यक बाब झालेली आहे. मला तर विचाराल तर शिवचरित्रातून आपण पहिल्यांदा काय शिकायला हवं तर निष्कलंक चारित्र्य समाजाची निर्मिती. हे आव्हान आहे आज संपूर्ण देशाच्या समोर. द पर्पज ऑफ लाईफ इज टू डेव्हलप कॅरेक्टर. निष्कलंक चारित्र्य असं स्वतःचं व्यक्तिमत्व बनविणं हेच आयुष्याचं उद्देश आणि ध्येय असायला हवं. समजतंय ना? इकडचं जे पत्र आहे, शिवाजी महाराजांचं जे गुप्तहेर होते त्यांनी महाराजांच्याकडे बातमी आणली की शायस्ता खानाच्या सैन्याने तिकडे आक्रमण केलं. महाराजांना एक गोष्ट कळताच त्यांनी ते पत्र पाठवलं. सर्जेराव जयदेवना पाठवलेलं पत्र आहे. हे पत्र आपण सर्वांनी अवश्य वाचलं पाहिजे. त्याचं एक कारण आहे. ते कारण पण सांगतो. शिवाजी महाराजांनी काय लिहिलं त्या पत्रामध्ये? जासुदांनी समाचार आणला असेल. जासुदांनी म्हणजे गुप्तहेरांनी समाचार आणला. काय समाचार आणलाय? प्रस्तुत मुघल तुमच्या तपियास धावणीस येतात. मुघलांनी तुमच्या परिसरात आक्रमण केलेलं आहे. तरी मुघल येतील आणि बंद धरोनी नेतील. बंद म्हणजे आपल्या लोकांना गुलाम म्हणून धरोनी नेतील. हे गोष्टीचे पाप तुमचे माता होते. आपल्या अधिकाऱ्यांनी आपल्या प्रजेचं नीट संरक्षण करावं याकरिता शिवाजी महाराज पापा पुण्याच्या गोष्टी करत होते. हे त्या पत्राचं वैशिष्ट्य आहे. महाराज पुढे सांगतायत की मुघल येतील तर त्यांची वाट चुकवून डोंगरात
कुठे आसरा असेल, जिथे मुघल सैन्य पोहोचू शकणार नाही, अशा ठिकाणी तुम्ही निघून जा आणि लोकांना देखील स्वतः बरोबर घेऊन जा. किती महत्वपूर्ण पत्र आहे. दुसरं पत्र पहा. मुघलांना मराठी किंवा इतर भारतीय भाषा येत नसत, म्हणून मुघलांना आपण काय सांगतोय हे समजावं याकरिता शिवाजी महाराजांनी फारसीतून पत्र पाठवली. महाराज हे जे सगळे मुघल अधिकारी होते, हे 64 मध्ये पाठवलेलं पत्र आहे. हे सगळे मुघल अधिकारी औरंगजेबाला खोट्या बातम्या पाठवायचे की आम्ही लवकरच शिवाजी महाराजांचे किल्ले आणि मुलुक जिंकून घेऊ. शिवाजी महाराज म्हणाले, औरंगजेबाला खोट्या बातम्या लिहून पाठवताना तुम्हाला लाज तरी कशी वाटत नाही? माझा मुलुक कसा आहे? माझा मुलुक हा खात खळग्यांनी, नद्या नाल्यांनी, डोंगर दऱ्यांनी भरलेला आहे. माझ्या मुलुकाचं संरक्षण करण्यासाठी आज माझ्याकडे 60 मजबूत किल्ले उभे आहेत. अफजल खान मोहम्मदशाही इथं आला, त्याचा नतीजा काय झाला हे तुम्ही पाहत आहात. तुमचा मामा शायस्ता खान माझ्या मुलकात 3 वर्ष खपत होता, त्याचा नतीजा काय पावला? हा इतिहास सूर्यप्रकाशा इतका स्वच्छ आहे. या दोघांची जी अवस्था झाली ती तुमची व्हायची नसेल तर औरंगजेबाला खऱ्या बातम्या लिहून पाठवा. समंदे तलाशे बेकयास, मुहाफिजते वतन खुद लाजिमा. माझा मुलुक कसा आहे? कल्पनेचा घोडा देखील इथे नाचविणं मुश्किल आहे. आणि मुहाफिजत ते वतन खुद लाजिमा, माझ्या मातृभूमीचं संरक्षण करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे आणि ते बजाविण्यास मी कधीही चुकणार नाही. आपल्या मातृभूमीबद्दल प्रेम असायला पाहिजे. हे दुसरं पत्र आहे. तिसरं पत्र सांगतो. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, त्याला या वर्षी 350 वर्ष पूर्ण होत आहेत. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला 6 जून 1674 ला. त्याच्या केवळ 2 महिने अगोदर म्हणजे 9 एप्रिल 1674 ला चिपळूणला मराठ्यांची छावणी होती. त्या छावणीला पाठवलेलं पत्र आहे. उन्हाळा कडक पडलेला, वैशाख महिना होता आणि शिवाजी महाराज काय सांगतायत की तुम्ही कोणीतरी आगाटी पेटवाल, शेकोटी कराल किंवा एखादा चिलीम, अलीकडे लोक चिलीम ओढत, सिगारेट किंवा बिडी ओढतात, तसं तुम्ही चिलीम ओढाल म्हणून आग कराल आणि खण म्हणजे गवत किंवा भात्यान जे आपण जनावरांना बैरण देण्यासाठी त्याची गंजी घालून ठेवलेली आहे ते जळून जातील आणि मग घोडी मरायला लागतील, जनावर मरायला लागतील. तर तुम्ही लोकांच्याकडे जाल आणि त्यांना त्रास देऊन त्यांनी जे काही जपून ठेवलेलं आहे ते सगळं त्यांच्याकडून ओरबडून आणाल. तर लोक तुमच्या नावाने हातपाय घासायला लागतील आणि म्हणतील की मोगल गेले आणि मराठी आले, ऐसा तळतळाट होईल. पुढे शिवाजी महाराज काय सांगतायत की मग तुम्ही लोकांना त्रास देऊ लागाल, त्यांनी कसं बसं जपून ठेवलंय तेही सगळं निघून जाईल. आता घोडी बुडाली म्हणजे पागा बुडाली, पागा बुडाली म्हणजे धंदा बुडाला, धंदा बुडाला तो मराठीची एक इज्जत वाचणार नाही. म्हणून तुम्ही काळजीपूर्वक राहा आणि लोकांना कसल्याही प्रकारे त्रास देऊ नका. तुम्हाला जे काही साहित्य लागेल ते तुम्ही स्वतः बाजारात जा आणि बाजार भावाने बाजारात जे काही मूल्य आहे ते खरेदी करा, आणा आणि तुमचं चरितार्थ चालवा. अजून शिवाजी महाराज किती खोलात गेलेत पहा. शिवाजी महाराज म्हणाले तुम्ही रात्री झोपताना दिवा तसाच ठेवून झोपाल, मग दिव्यात जी वास आहे त्या वासाने उंदीर येईल, पेटती वाट घेऊन जाईल आणि परत हे सगळं जळून जाईल. तर हे सगळं चालणार नाही. तुमच्यात शिस्त असायला हवी. शिवाजी महाराजांना 2 महिन्यांवरती राज्याभिषेक येऊन ठेपलेला आहे, त्याची काळजी नाही. त्यांना कशाची काळजी आहे? आपल्या प्रजेची काळजी आहे. का आपण त्यांना जाणता राजा म्हणतो, प्रजेचा राजा म्हणतो, ही त्याची कारण आहे. ही तिसरी गोष्ट आहे की आपण शिवाजी महाराजांचं का स्मरण करावं. आरमाराची उभारणी, हे सगळे युरोपियनमध्ये सर्वात प्रथम पोर्तुगीज आले, त्यांच्या पाठोपाठ डच आले, त्यांच्यानंतर इंग्रज आले, मग नंतर फ्रेंच आले आणि मग नंतर डेन्स आले. आणि हे सगळे युरोपीय हे किनाऱ्यावरती वसलेले होते. आरमार म्हणजे नेव्ही आणि दारुगोळा, तोफा, अम्युनिशन हेच या लोकांचं बळ. त्यांचा पराभव करायचा असेल तर आपल्याकडे देखील मजबूत आरमार असायला हवं. हा विचार शिवाजी महाराजांच्या डोक्यामध्ये पहिल्यांदा आला. शिवाजी महाराजांनी 1656 ला जावळी जिंकून घेतली आणि त्यांचा कोकणात प्रवेश झाला.
रायगड तो एप्रिल 1656 ला रायगड ताब्यात आला आणि स्वराज्याची सीमा पहिल्यांदा सागराला जाऊन स्पर्श करते झाली. पुढील वर्षी एकाच दिवशी 24 ऑक्टोबर 1657 ला महाराजांनी कल्याण आणि भिवंडी जिंकून घेतली. पनवेल, पेन ही महत्वपूर्ण ठाणी त्यांच्या ताब्यात आली. पेनहून भोगावती नदी वाहते, ती पुढे धरमतरच्या खाडीत अरबी समुद्राला जाऊन मिळते. कल्याणहून उल्हास नदी वाहते, ती पुढे आंबा नदीला जाऊन मिळते आणि ह्या दोन्ही नद्या वसईचे इथं अरबी समुद्रात जाऊन मिळतात. या 3 ठिकाणी शिवाजी महाराजांनी आरमार बांधायला काढलं. जैकेशी कदंब गोव्याचे राज्यकर्ते हे शेवटचे भारतीय राज्यकर्ते होते ज्यांच्याकडं स्वतःचा आरमार होतं. जैकेशी कदंबांचं राज्य गेल्याच्या नंतर भारतीय राज्यकर्त्यांकडे आरमार नव्हतं, त्यामुळे जहाजं कशी बांधायची हे कुणालाही माहित नव्हतं. शिवाजी महाराजांनी 360 पोर्तुगीज कारागीर, ते 2 पोर्तुगीज कारागीर, एकाचं नाव होतं रुई लैता व्हिएगस आणि त्याचा पोरगा फेर्ना व्हिएगस, या 2 पोर्तुगीजांच्या नेतृत्वाखाली इतर 360 पोर्तुगीज कारागीर या हायर केले आणि त्यांनी 20 लढाऊ गलबत बांधायला काढली. त्यांनी सुरुवातीला असं जाहीर केलं की ही सगळी जहाजं मी यांच्या विरोधात, जंजिरेकर सिद्ध्याच्या विरोधात वापरणार आहे. त्यामुळं पोर्तुगीजांना त्यांनी असा दम भरला की तुम्ही याला विरोध करू नका. पोर्तुगीजांची मोठी सभा भरली गोव्यात की आता काय करायचं, पण पुढे त्यांनी काय केलं आपल्याला माहित नाही, कारण कागद उपलब्ध झालेले नाहीत. शिवाजी महाराजांचं हे आरमार 1659 मध्ये समुद्रात आलं. 1664 ला शिवाजी महाराजांचा आरमार कसा आहे याच्यावरती भाष्य करणारं कारवारहून इंग्रजांच्या वकारीतून सुरतेला लिहिलेलं पत्र उपलब्ध झालेलं आहे. ते 26 जून 1664 पत्र आहे. त्याच्यात इंग्रज म्हणतात की आता शिवाजी महाराजांचा आरमार समुद्रात आलाय, परंतु त्याची क्वालिटी ही अतिशय हलकी आहे, त्यामुळे एक फ्रिगेट फायर केलं तर 101 जहाजं त्यांची जाळून टाकता येतील. ही 1664 ची गोष्ट आहे बरं का. बरोबर 15 वर्षांनी खांदेरी कुठे कुणाला माहिती आहे? खांदेरी हा अलिबागच्या समोर समुद्रात 5 किलोमीटर आत आहे. ते वातावरण स्वच्छ नसेल तर तुम्हाला तो जलदुर्ग किनाऱ्यावरून दिसत नाही. खांदेरीला ऑगस्ट महिन्यात जलदुर्ग बांधायला काढला आणि कॅप्टन केटविन इंग्रजांचं नेतृत्व करत होता. इंग्रजांनी त्या बेटावर आपला दावा सांगितला. इकडून शिवाजी महाराजांच्याकडून मराठ्यांचं नेतृत्व करत होता मायनाक भंडारी. तो म्हणला हा किल्ला काय मी माझ्या घरासाठी बांधत नाही, हे माझ्या घरचं काम नाही, हे काम शिवाजी महाराजांचं आहे, देशाचं आहे, देवाचं आहे, धर्माचं आहे. सगळ्या लोकांना त्यांनी कामाला लावलं आणि इंग्रजांचा पराभव केला. कॅप्टन केटविनने 31 ऑक्टोबर, 1 नोव्हेंबर आणि 3 नोव्हेंबर 1679 ला सुरतेला आणि हेडक्वार्टर लंडनला जी पत्र पाठवली आहेत ती विशेष महत्वपूर्ण आहे. त्यांनी असं लिहिलं, दोज मराठा स्मॉल क्रिपिंग बोट्स deserves to admiration. Their gulbats are very nimble and our boats are very foul. पुढचं वाक्य खूप महत्वाचं आहे. Include such types of gulbats and gallivets in our navy. मराठ्यांच्या सरपटत जाणाऱ्या होड्या आम्हाला आश्चर्यकारकरित्या चकवितात आणि त्यांच्या समोर आमची जहाजं कुचकामी ठरलेली आहे. तो पुढे काय म्हणतो, मराठ्यांच्या सारखी जहाजं आपल्या आरमारात असायला हवी. 15 वर्षापूर्वी काय म्हणत होते की हे आरमार जहाजं ही लो क्वालिटीचे. 15 वर्षाच्या नंतर काय म्हणायला लागले, अशी जहाजं आपल्याकडे असायला हवीत. त्याला म्हणायचं विकास. नाहीतर अलीकडे विकास वेडाच झालाय, त्याला काय कळत नाही, त्याला दिशाही राहिलेली नाही. उगाच एक रस्ता बांधला, नाला केला, कमान बांधली म्हणजे काही विकास वगैरे होत नाही. दूरदृष्टी कशी असायला हवी पहा. आपले शत्रू कोण आहेत? गोव्याला पोर्तुगीज आहेत. पोर्तुगीजांच्यावर वचक ठेवायचं असेल तर शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग बांधलं. जंजिऱ्याला सिद्धी आहे. सिद्ध्याचा उद्योग काय? किनारपट्टीवर जाळपोळ लुटालूट करणे, इकडच्या तरुण मुलींना, तरुण स्त्रियांना आणि तरुण मुलांना देखील कैद करणे आणि अरब राष्ट्रांमध्ये गुलाम म्हणून विकणे. आणि मुंबईला इंग्रज आहेत, तसंच वसई आणि चौला पोर्तुगीज आहेत. या सगळ्यांच्यावर वचक ठेवायचा आहे, त्यांच्या गैरकृत्यांना पायबंद घालायचा आहे. जंजिरेकर सिद्ध्याला पायबंद घालण्यासाठी शिवाजी महाराजांनी कासा बेटावर पद्मदुर्ग उभारला आणि मुंबईकर इंग्रजांना आणि
वसई चौलच्या पोर्तुगीजांना शह देण्यासाठी महाराजांनी खांदेरी बेटावरती जलदुर्ग उभारला. याच्या व्यतिरिक्त सुवर्णदुर्ग बांधला, कुलाबा बांधला, विजयदुर्ग सारखे जलदुर्ग किनाऱ्यावरील दुर्ग ताब्यात घेतले, ते मजबूत करून घेतले आणि किनारपट्टी सुरक्षित केली. याच्या बरोबरीनं अजून एक गोष्ट घडली. ती गोष्ट कोणती घडली तर आरमार जसं निर्माण झालं आणि त्या अरबी समुद्रात आलं तसं अरब राष्ट्रांशी मराठ्यांचा व्यापार चालू झाला आणि मराठ्यांची व्यापारी जहाजं ही तांबडा समुद्र आणि भूमध्य समुद्रात धावू लागली. केवळ मराठ्यांनाच नव्हे तर सर्व भारतीयांना आंतरराष्ट्रीय व्यापाराचं द्वार त्या आरमाराने उघडं करून दिलं, ज्याच्यातून परकीय चलन फॉरेन कॅपिटल मिळायला सुरुवात झाली. तर तुम्हाला सिंधुदुर्ग सारखा किल्ला बांधायचा आहे, इकडं रायगड सारखी राजधानी उभा करायची, पैसा आणणार कुठून तुम्ही? हे सगळं केवळ इथं तुम्ही जमीन महसुलातून एवढा मोठा पैसा उभा करू शकत नाही. नवनिर्माण करायचंय तर त्याकरता तुमच्याकडे भरपूर पैसे असायला हवेत. हे ब्रिलियंट चान्स ऑफ इम्प्रूव्हिंग न्यू फायनान्स, आंतरराष्ट्रीय व्यापाराचं द्वार शिवाजी महाराजांनी सर्व भारतीयांना उघडं करून दिलं. दूरदृष्टी, जैसे ज्यास अश्वबळ त्याची पृथ्वी प्रजा आहे, तद्वत ज्या जवळ आरमार त्याचा समुद्र. हे शिवभारत नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यात त्यांनी असं लिहिलंय की शिवाजी महाराजांनी सागराला देखील कर द्यायला भाग पाडलं. तर तुमच्याकडे ती दूरदृष्टी असायला हवी. तर रामचंद्र पंत आम्हाला त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्या जवळ आरमार त्याचा समुद्र. इंग्रज नेहमी असं म्हणत असत की ब्रिटानिया रूल्स द वेव्स, ब्रिटन शॅल नेव्हर बी स्लेव. आम्ही जगावर राज्य करण्यासाठी लाटांवर स्वार झालेलो आहोत असं म्हणणाऱ्या इंग्रजांचा मराठ्यांनी पराभव केलाय आणि तोही समुद्रात केलाय. तुम्ही कधी वाचली का ती लढाई खांदेरीची? त्याची कधी माहिती घेतलीत का? तुम्ही मोबाईल मधून बाहेर पडा, मग आपल्या पूर्वजांचा इतिहास किती देदीप्यमान आहे आणि आपल्याला त्याच्यातून कशी प्रेरणा मिळेल ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या ध्यानात येतील. तत्वांशी तडजोड नाही. 2 उदाहरणं सांगतो, अगदी छोटी छोटी उदाहरणं सांगतो. शिवाजी महाराज 1665 ला पुरंदर आहे आपल्या इथं आणि पुरंदरला तह झाला. त्या तहात शिवाजी महाराजांनी 23 किल्ले आणि 4 लक्ष होन, एक होन म्हणजे 3.5 ते 4 रुपये एवढा महसूल मिळेल एवढा प्रदेश मुघलांना द्यावा लागला. पुढे मिर्झाराजा जयसिंहा बरोबर शिवाजी महाराजांनी विजापुरावर मोहीम काढली आणि तिकडे सतत पराभव होऊ लागला. तर दिलीर खान मिर्झा राजांना म्हणाला की शिवाजी महाराज आतल्या अंगाने विजापूरकरांना मिळालेले असणार आहेत, तुम्ही मला परवानगी द्या, मी शिवाजी महाराजांना मारून टाकतो. ही गोष्ट शिवाजी महाराजांना कळाली तर शिवाजी महाराज मिर्झा राजाला म्हणाले की तू मला परवानगी दे, मी जातो आणि पन्हाळा जिंकून घेतो. म्हणून 22 जानेवारी 1666 ला शिवाजी महाराजांनी पन्हाळ्यावरती एक आउटनंबर्ड अचानक हल्ला चढवला. परंतु दक्षिणेत युद्धजन्य स्थिती असल्या कारणानं तिथला किल्लेदार सावध होता. त्यांनी हा शिवाजी महाराजांचा हल्ला परतवून लावला. या हल्ल्यात महाराजांचे 1000 मावळे मारले गेले आणि महाराजांना पुन्हा एकदा विशाळगडाला माघार घ्यावी लागली. या वेळेला नेतोजी पालकरांच्या नेतृत्वाखाली खूप मोठं सैन्य अडकून राहिलं आणि त्यामुळे पराभव झाला. नेतोजी पालकर वेळेत येणं अपेक्षित होतं, ते आले नाही वेळेत. शिवाजी महाराज विशाळगडाला निघून गेले. नेतोजी पालकर जेव्हा पाठीमागून आले, महाराज खवळले, तुमच्यामुळे 1000 मावळे मारले गेले, समयास कैसे पावला नाही, वेळेत का आला नाही ते सांगा, असं म्हणून त्यांना नोकरीतून बडतर्फ करून टाकलं. तर असं नाही म्हणाले की ठीक आहे जाऊ दे. ते पहिल्यांदा नेतोजी पालकर विजापूरकरांच्याकडे गेले, नंतर मिर्झाराजा जयसिंहाला जाऊन मिळाले. शिवाजी महाराज जेव्हा इकडं निसटून आले आग्र्याच्या कैदेतून, औरंगजेबाने हुकूम पाठवला की नेतोजी पालकरांना कैद करा आणि इकडे पाठवून द्या. मग पुढचा तो सगळा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण तत्वांची तडजोड नाही. तर नेतोजी पालकर कोण आहेत? नेतोजी पालकर कोणी सामान्य सैनिक नाहीत, ते संपूर्ण मराठा सेनेचे प्रमुख आहेत, सरसेनापती आहेत. त्यांना त्या पदावरून बाजूला केलं आणि त्यांच्या जागी प्रतापराव गुजरांची नेमणूक केली. ही एक गोष्ट झाली. आता शिवाजी महाराज असे कडक आहेत, शिवाजी महाराजांचे अधिकारी कसे आहेत त्याचं एक उदाहरण सांगतो. आपण आग्र्याला जाण्यापूर्वी हे लोक कसं वागतात आणि हे प्रशासन व्यवस्थित चालवतील का म्हणून शिवाजी महाराज एका किल्ल्यापाशी गेले आणि त्यांनी सांगितलं की पाठीवर शत्रू आलाय, दरवाजा उघडा आणि मला आत घ्या. तर किल्लेदार आतून म्हणाला की तुम्ही निश्चिंत राहा, तुमच्यापर्यंत शत्रू येऊ देणार नाही.
मेटावरचे जे सैनिक आहेत ते शत्रूला पाठीमागच अडवितील आणि तुमच्या जीवाला काही धक्का पोहोचणार नाही याची काळजी मी घेतो. शिवाजी महाराज म्हणाले की अरे दरवाजा उघडा किल्ल्याचा आणि मला आत घ्या. किल्लेदार म्हणाला नाही, तुम्हाला दरवाजा उघडून आत घेता येणार नाही. शिवाजी महाराज म्हणाले का? कारण तसा नियम आहे की एकदा सूर्यास्त झाला आणि दरवाजा बंद केला की दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत दरवाजा उघडता येणार नाही. महाराज म्हणाले नियम कोणी तयार केला? किल्लेदार म्हणला तुम्हीच नियम तयार केला. मग आता मी सांगतोय की दरवाजा उघडा आणि मला आत घ्या. किल्लेदार म्हटला मी क्षमा मागतो, मी तुम्हाला किल्ल्यात आत घेणार नाही. दुसऱ्या दिवशी सूर्योदय झाला. किल्लेदारांनी किल्ल्याचा दरवाजा उघडला. शिवाजी महाराज आत आले. किल्लेदाराने स्वतःच्या हात रुमालाने बांधले आणि तो शिवाजी महाराजांच्या समोर गेला. तो म्हणला महाराज माझं चुकलं, मला क्षमा करा. महाराज अजिबात रागवले नाही, उलट ते आनंदी झाले. ते म्हणाले माझ्या अनुपस्थितीमध्ये हे राज्य सुरक्षित हातांमध्ये. ते नियम तंतोतंत पाळले जातात. आपल्या इकडे घाई झालेली असते की पहिल्यांदा नियम कोण तोडणार. तर सिग्नलला तिथं थांबल्याच्या नंतर चल 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 एवढी घाई झालेली असते. त्यामुळे तत्वांची तडजोड नाही आणि जो व्यक्ती स्वतःच्या तत्वांची ठाम असतो ना तो जगाला आपल्याप्रमाणे वागवतो. ही हु इज फर्म इन व्हॅल्यूज बाउंड द वर्ल्ड टू हिमसेल्फ. म्हणून तुम्ही स्वतःच्या तत्वांशी ठाम राहा. स्वराज्याची संकल्पना एका बाजूला तुम्हाला आपला निशाण दिसतंय, भगवा आहे ते. एका बाजूला शिवाजी महाराजांची नाणी दिसतंय कोण, त्याच्या एका बाजूला श्री राजशिव, दुसऱ्या बाजूला छत्रपती कोरलेलं आहे. एका बाजूला औरंगजेबासारखा पाताळ यंत्रिक मनुष्य ज्याच्या विरोधात अखंड संघर्ष करून हे राज्य निर्माण झालं. औरंगजेब, अलेक्झांडर, ज्युलियस सीझर या सगळ्या लोकांना सिंहासन तयार होतं, तिथं जाऊन बसायचं होतं. महाराजांना असं काही सिंहासन नव्हतं. शिवाजी महाराजांनी शून्यातून विश्व निर्माण केलं आणि एका नवीन सृष्टीची निर्मिती केली. इथं शिवाजी महाराजांची स्वारी आग्र्यात प्रकटली. 8 हत्ती होते, त्याच्यातल्या पहिल्या हत्तीवरती ध्वज होता, तो भगवा आहे आणि त्याला त्याच्या काटाला जरीपटक्यासारखं सोनेरी काम केलेलं आहे असं कागदपत्रांमध्ये वर्णन आलंय. शिवाजी महाराज ज्या पालखीत बसतात त्या पालखीचे खूर सोन्याचे, त्या पालखीला पूर्ण चांदीचा पत्रा मारून ती जडवलेली आहे. शिवाजी महाराज दिसायला विलक्षण गोरे आहेत, त्यांचे डोळे पाणीदार आहेत, त्यांची मिशी पिळदार आहे, दाढीला खाली टोक केलेलं आहे. शिवाजी महाराजांचे चिरंजीव राजश्री संभाजीराजे हे 9 वर्षांचे आहेत. शिवाजी महाराज 36 वर्षांचे आहेत आणि संभाजीराजे देखील दिसायला शिवाजी महाराजांसारखेच विलक्षण गोरे आहेत असं राजस्थानी कागदपत्रांमध्ये या सगळ्या गोष्टींचं वर्णन येतं. शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक झाला, राज्याभिषेकाने काय साध्य केलं की या देशामध्ये मुघलांना एका पाठोपाठ एक विजय मिळत गेले. त्यामुळे सर्वांची अशी भावना निर्माण झाली की मुघल अजिंक्य आहेत आणि मुघलांचा पराभव कोणीही करू शकत नाही. या मानसिकतेला पहिल्यांदा धक्का दिला शिवाजी महाराजांनी आणि शिवाजी महाराजांच्या बरोबर त्यांच्या अनुयायांनी मुघलांचे एका पाठोपाठ एक असे शेकडो पराभव केले. मुघल साम्राज्य धुळीला मिळविलं, नवीन राज्य निर्माण केलं. आपण मुघलांचे मांडलिक समजले जाऊ नये याकरता महाराजांनी 3 गोष्टी केल्या. पहिली गोष्ट स्वतःच्या मस्तकावर छत्र धरलं आणि स्वतःला छत्रपती म्हणविलं. दुसरी गोष्ट स्वतःची नाणी पाडली आणि तिसरी गोष्ट राज्याभिषेक शक चालू केला. स्वतःची कालगणना त्यांनी चालू केली. ह्या सार्वभौमत्वाच्या 3 गोष्टी त्यांनी केल्या. मुघल साधनं जी काही उपलब्ध झालेली आहेत त्या मुघल साधनांमध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्याची बातमी किंवा कोणतीही नोंद नाही. एक वाक्य देखील नोंद नाही. एवढं मुघलांना वाईट वाटलं शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या बाबतीत. हे स्वराज्य कसं आहे, याच स्वराज्याने पुढे औरंगजेबाच्या विरोधात न भूतो न भविष्यातील लढा दिला. 25 वर्ष औरंगजेब इथं तळ ठोकून बसलेला, त्याला मराठ्यांचं राज्य बुडवता आलं नाही. शेवटी तो पराभूत मानसिकतेत झुंजारला मेला 20 फेब्रुवारी 1707 ला. म्हणून तुम्ही स्वतःच्या प्रयत्नांवर आणि कष्टांवर विश्वास ठेवा, तरच तुम्हाला यश मिळेल. शिवचरित्राचा अंतिम संदेश कोणता आहे? शिवचरित्राचा अंतिम संदेश हा आहे की जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही, सर्व गोष्टी शक्य आहेत. 1656 ला जर का कोणी म्हणाला असतं
की मुघल साम्राज्याचा पाडाव होणार आहे किंवा शिवाजी महाराजांचा पुढे जाऊन राज्याभिषेक होणार आहे, तेव्हा तर तुम्हाला कोणीतरी खुळ्यात काढलं असतं की तुम्ही नक्कीच वेडे झालेले आहात. परंतु या गोष्टी शक्य झाल्या. का शक्य झाल्या? कारण हे लोक प्रयत्नशील राहिले, ते सतत प्रयत्न करत राहिले, म्हणून हे लोक यशस्वी झाले. तुम्ही प्रयत्नशील राहा, तुम्ही प्रयत्न करा, तरच तुम्हाला विजय मिळणार आहे. शिवाजी महाराज आज महाराज असते तर त्यांनी त्यांचं प्रशासन कसं चालविलं असतं. हे सगळे माझे विचार आहेत, माझ्या विचारांशी सगळेच लोक सहमत असतील असं नाही. पहिली गोष्ट संघटन आणि विकेंद्रीकरण, मानवी संसाधन विकास, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, एकी हेच बळ, स्थापत्य, महसूल आणि व्यापार आणि चुकांमधून शिक्षण, अशा 6 गोष्टी पाहूया. पहिली गोष्ट संघटन आणि विकेंद्रीकरण. इकडं तुम्हाला दुर्ग दिसत आहे. दुर्गांचं प्रशासन कसं चालत असे ते सांगतो. दुर्गांवर 3 अधिकारी असतात. कॉमर्सचे विद्यार्थी बसलेत नाही तर कोणी, मला वाईट वाटेल कारण मी कॉमर्स फॅकल्टीचा आहे. एक किल्ल्याचा जो प्रमुख असेल त्याला हवालदार म्हणत, म्हणजे किल्लेदार. किल्लेदार हे पद आपल्याकडे नव्हतं, आपल्याकडे हवालदार होतं. किल्लेदार मुघल साम्राज्यात होता. किल्ल्याचा प्रमुख तो हवालदार, तो जातीने मराठा असेल. हे 17व्या शतकातली व्यवस्था आहे. त्याचा 21व्या शतकांची काही संबंध नाही. तर माझ्यावरती जातीयवादाचे आरोप होते, ते सगळ्यात डेंजर आहे. मी इतिहासात काय घडलं तेवढंच सांगतोय. हवालदार हा मराठा असेल, हवालदाराच्या हाताखाली सबनीस असेल, तो ब्राह्मण असेल, आणि सबनीसाच्या हाताखाली कारखानीस असेल, तो प्रभू असेल. हे 3 लोक वेगवेगळ्या जातीचे असल्या कारणानं एकमेकांवर नियंत्रण राहत असे. आणि एखादी व्यक्ती फितूर झाल्याने किंवा 2 व्यक्ती देखील फितूर झाल्याने किल्ला जात नसेल, किल्ला जायचा असेल तर हे तिघेही फितूर होणं गरजेचं होतं. दुसरी गोष्ट, किल्ल्यावर सरनोबत असे, तट सरनोबत असे, नाईक असे, तट सरनाईक असे. याच्या व्यतिरिक्त किल्ल्याच्या शेजारी मेटा असत, त्या मेटांवरती सैनिक ठेवले जात असत. हवालदार दर 3 वर्षांनी बदलला जात असे, सबनीस दर 4 वर्षांनी, आणि कारखानीस आणि इतर सर्व सैनिक दर 5 वर्षांनी बदलले जात असत. एखादी व्यक्ती फितूर झाली आहे असा संशय जरी आला तरी त्या व्यक्तीला काढून आणलं जात असे, त्याची चौकशी केली जात असे, आणि त्याचा गुन्हा साबित झाला तर त्याचं मुंडकं तोडून ते भाल्याच्या टोकावरती लटकून ते गडोगडी फिरवलं जात असे. एवढे कडक नियम होते. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत कोणी फितूर झाल्याचं एकही उदाहरण नाही. संघटन आणि विकेंद्रीकरण तुम्ही ध्यानात घ्या. डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर, विकेंद्रीकरण तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण आपल्या अनुयायांवर विश्वास दाखवितो. त्याच्याशिवाय विकेंद्रीकरण शक्य नाही. अष्टप्रधान मंडळ तयार केलं. महाराजांना माहित होतं की हे सगळं काम आपण एकटे करू शकत नाही. मी जर का तुम्हाला म्हटलं की शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंत्रिमंडळात किती मंत्री होते, तर तुम्ही म्हणाल की अष्टप्रधान मंत्रिमंडळ म्हणताय म्हणजे 8च असणार आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर 21 जून 1674 ला एक कागद प्रसिद्ध केला, त्याला म्हणायचं कानूनजाप्ता. त्याच्यामध्ये 8 मंत्र्यांव्यतिरिक्त इतर 12 उपमंत्री किंवा इतर अधिकाऱ्यांनी जबाबदाऱ्यांचं विवरण दिलेलं आहे. एकतंत्री कारभार किंवा एक कल्ली कारभार हा आपल्या पूर्वजांनीही स्वीकारलेला नाही आणि तो आपणाला देखील उपयुक्त नाही. म्हणून अष्टप्रधान मंत्रिमंडळ तयार केलं. मराठ्यांनी शुक्रनीती सार आणि महाभारत अभ्यासलं. त्यांनी स्टेट टर्मिनॉलॉजी, राज्य व्यवहार कोश तयार केला की आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीने राज्य करायला हवं, आणि हे अष्टप्रधान मंत्रिमंडळ तयार केलं. अष्टप्रधान मंत्रिमंडळ विकेंद्रीकरण हे आपणाला तिथं दिसून येतं. किंग शुड ड्रीम बट नॉट रूल हे प्रिन्सिपल तिथं त्यांनी अंमलात आणलं. आणि त्यांना माहित होतं की आपण जो अंधकार पाहतोय पाठीमागं तो जेवढा डार्क आहे तो त्याच्यापेक्षा अधिक डार्क भविष्यात होऊ शकतो. तर तो कमी करण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत, आपली टीम बांधायला हवी. त्याच्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. अलीकडे काय आहे, अलीकडे सीईओ असतो कंपनीचा किंवा मॅनेजर असतो. मॅनेजरच्या हाताखाली टीम दिलेली असते. मॅनेजर काय करतो, त्या टीम कडून काम करून घेतो. व्यवस्थापनाची व्याख्याच ती आहे की इतर लोकांच्याकडून काम करून घेण्याची कला म्हणजे व्यवस्थापन. इथं पण तेच आहे, परंतु आधुनिक व्यवस्थापनाची व्याख्या थोडीशी बदललेली आहे. फक्त इतरांच्याकडून काम करून घेऊन चालणार नाही.
तुम्ही स्वतः त्यांच्या बरोबर काम केलं पाहिजे, तरच लोक काम करतील. संघटन आणि विकेंद्रीकरण. डुईंग शुड नॉट बी कन्फ्युज्ड विथ गेटिंग डन. तुम्हाला काय साध्य करायचं हे माहित असेल तर तुम्ही कधी कन्फ्युज होणार नाही. मानवी संसाधन विकास. इकडे तुम्हाला बाजीप्रभू देशपांडे दिसतात. 13 जुलै 1660 ला ते विशाळगडाच्या रस्त्यावरती धारातीर्थी पडले, त्यांना हुतात्मा मिळालं. दुसऱ्या बाजूला तुम्हाला मुरारबाजी देशपांडे दिसतात की ते पुरंदरावरती धारातीर्थी पडले. तुम्हाला तानाजी मालुसरे दिसतात. 4 फेब्रुवारी 1670 ला त्यांनी सिंहगड जिंकून घेतला आणि ते धारातीर्थी पडले. रामाजी पांगेरा सारखा तरुण मुलगा आहे, तो म्हटला निदान करावयाचे आहे, सोबती असतील ते उभे राहिले. सरसर 700 लोक उभे राहिले आणि तो थेट कनेरा गडावरून खाली दिलीर खानावरती चालून आला. तिथे एक भयंकर लढाई झाली. एक प्रहर शिमग्याची टिपरी जैसी दणांते ऐसे लोक भांडिले. असं मराठ्यांनी युद्ध केलं भयंकर, असं त्याच्या सभासद बकरीत अत्यंत रसभारीत वर्णन केलेलं आहे. त्या सगळ्या लोकांना शिवाजी महाराजांनी का आमिष दिलेलं? तुम्हाला जागीर देतो. शिवाजी महाराजांच्या राज्यात जागीर कुणालाच दिली जात नसेल. वतन देतो, त्यांना कुणालाही वतन दिलं नाही. इनाम देतो, पैसे देतो, काही नाही. हे लोक शिवाजी महाराजांकरता का लढत होते? कारण या लोकांच्या मनात महाराजांच्या बद्दल आत्मविश्वास होता. आपल्या मृत्यूनंतर शिवाजी महाराज आपल्या कुटुंबाला कधीही वाऱ्यावर सोडणार नाही. मध्ये काय अवस्था झालेली? दररोज काश्मीरवरून एक प्रेत यायची. केवळ गावात 4 डिजिटल करून लावले आणि श्रद्धांजली वाहिनीमध्ये काम संपत नाही. त्यांचे कुटुंबीय कोण आहे? त्यांची भविष्याची व्यवस्था काय? त्यांना मुलं आहेत का? त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था काय? हे सर्व तुम्हाला पाहावं लागतं. या व्यतिरिक्त मी 2 उदाहरणं सांगतो. छत्रसाल बुंदेला, तो बुंदेलखंडातला होता. त्याचे वडील चंपतराय, त्याची आई कालिका कुमारी हे मृत्यू पावलेले होते. तो शिवाजी तो पहिल्यांदा 16 वर्षाचा असताना मिर्झाराजा जयसिंहाच्या सैन्यातनं इकडं महाराष्ट्रात आला. त्यानं महाराजांचा पराक्रम पाहिला आणि तो परत 22व्या वर्षी 1672च्या हिवाळ्यात तो महाराजांना येऊन भेटला. तो म्हणाला, महाराज मला नोकरी द्या, मी तुमच्याकडे नोकरी मागायला आलोय. शिवाजी महाराजांनी त्याला नोकरी दिली असती. तो एकटा आला नव्हता, 8000 सैन्य घेऊन आलेला. तो काय म्हणाला? भैसा रिजायो भीन बजायो, सूरदास को चित्र दिखायो, बहिर कान में मंत्र सुनायो, गडके अंग सुगंध चढायो. त्याचा अर्थ असा आहे, रेड्याच्या समोर पुंगी वाजवली का उपयोग आहे का? काही नाही. आंधळ्याला चित्र दाखविलं, गाढवाच्या अंगाला सुगंध पुसला तरी ते उकिरड्यात जाऊन लोळायचं तसं लोळणारच. मूर्खाच्या कानात किती मंत्र फुंकले, काय उपयोग होणार आहे? काही उपयोग होणार नाही. तशी छत्रसालाची अवस्था मुघलांच्याकडे नोकरी करून झालेली आहे. मला नोकरी द्या. शिवाजी महाराजांनी त्याला नोकरी दिली असती. सांगजी, तुम्ही तर क्षत्रियांचे मुकुटमणी आहात. भगवान श्रीकृष्णाचे तुम्ही वारसदार वंशज आहात. त्या भगवान श्रीकृष्णाचं स्मरण करा आणि त्याला हृदयात स्मरा. मला यश मिळतंय कारण आई तुळजाभवानी मला सहाय्य करते. तुम्ही ब्रजनाथाला आपल्या हृदयात धारण करा. मी माझी तलवार या तुर्कांच्या माना तोडण्यामध्ये सदैव उगारलेली आहे. तुर्क या देशात छल आणि कपटवादाने आलेली आहे. तुम्हाला तुमच्या तलवारीची पाती मोडून घेण्याची खुमखुमी आली असेल तर या तुर्कांच्या माना तोडण्यामध्ये ती खुमखुमी पूर्ण करून घ्या. असं म्हणून शिवाजी महाराजांनी आपली एक तलवार त्या छत्रसालाला भेट दिली आणि त्याला परत पाठवलं आणि सांगितलं, मायभूमी स्वतंत्र करा. स्वतःचा राज्य निर्माण झाला. तो गेला. त्यांनी एक दिवस सगळे सवंगडी गोळा केले आणि आपली तलवार मुघलांच्या विरोधात उपसली आणि एका झटक्यात बुंदेलखंड स्वतंत्र करून टाकला. ही शिवाजी महाराजांच्या शब्दांची आणि शस्त्रांची प्रेरणा आहे. अजून एक उदाहरण सांगतो. लाचित बरफुकन हे नाव देखील तुम्ही कधी ऐकलं नसेल. कुच बिहारचा राजा आणि आसामचा राजा यांच्यामध्ये जो पत्रव्यवहार झालेला आहे त्याच्यात शिवाजी महाराजांचं नाव आलेलं आहे आणि शिवाजी महाराज आग्र्यातून निसटून गेले. त्याच्यातून ह्या लोकांनी प्रेरणा घेतली. रामसिंह मिर्झाराजा जयसिंहाचा मोठा मुलगा औरंगजेबाची खात्री अशी होती की रामसिंहाने शिवाजी महाराजांना मदत केली म्हणून शिवाजी महाराज आग्र्यातून निसटून जाऊ शकले. म्हणून रामसिंहाला शिक्षा
याकरता त्यांनी आसामला पाठवून दिलं. तो ढाक्याला गेला आणि तिथून गंगेच्या ब्रह्मपुत्रेच्या पात्रातून तो उलटा आला आणि ज्याला बॅटल ऑफ सराईघाट म्हटलं जातं, गुवाहाटी आसामची राजधानी, अश्वक्लांता आणि इटाकुली या 3 शहरांच्या दरम्यान ब्रह्मपुत्रेचं जे पात्र पसरलेलं आहे तिथं नाविक लढाई झाली. मुघलांचं नेतृत्व करत होता रामसिंह आणि अहोम, जसं आपण मराठी आहोत तसं आसाम मधल्या लोकांना अहोम म्हटलं जातं. अहोमांचं नेतृत्व करत होता लाचित बरफुकन. त्याच्या त्याचा जो मामा होता त्यानं कामात कुचराई केली म्हणून या लाचित बरफुकननं त्याचा गळा चिरून त्याला ठार मारलेलं होतं. तर लाचित बरफुकन अहोम सैनिकांना म्हणाला, शिवाजी महाराज त्यांच्या मातृभूमीपासून हजारो किलोमीटर दूर मुघलांच्या प्रदेशात असताना ते औरंगजेबाचा पराभव करू शकतात, तर आपण आपल्याच भूमीमध्ये परकीय मुघलांचा पराभव का करू शकत नाही. तो तापाने फणफणत असताना त्यानं त्या लढाईचं नेतृत्व केलं आणि त्यांनी मुघलांचा पराभव केला. रामसिंहाला खूप मोठं सैन्य गमावून माघार घ्यावी लागली. तो एका महादेवाच्या मंदिरात थांबलेला असताना तो म्हणाला की सगळे अहोम सैनिक हे शक्तिशाली आणि ध्येयवादी आहेत, त्यामुळेच मला माघार घ्यावी लागली. हे केवळ शिवाजी महाराजांच्या ज्या नावाची ती प्रेरणा आहे की त्या लोकांनी शिवाजी महाराजांच्याकडून प्रेरणा घेतली. त्यांच्या कागदपत्रांमध्ये शिवाजी महाराजांचं नाव आलेलं आहे. आपल्या इकडं मात्र शिवाजी महाराजांची प्रेरणा फक्त जयंती दिवशी बुलेट फिरवून आणि जोर जोरात घोषणा देऊन दुसऱ्या दिवशी घसा बसवून घेण्यात पूर्ण करतात लोक. त्याला काही अर्थ नाही. मानवी संसाधन विकास शिवाजी महाराजांनी काय केलं? If you want to plan for a year, plant corn. If you want to plan for 30 years, plant trees. But if you want to plan for 100 years, plant men. तुम्हाला 1 वर्षाचं नियोजन करायचंय, शाळू पेरा, ज्वारी, तुम्हाला दाणे मिळते. तुम्हाला 30 वर्षांचं नियोजन करायचंय, आंब्याची झाडं लावा. परंतु तुम्हाला राष्ट्र घडवायचं 100 वर्षांचं नियोजन करायचंय, तर तुम्ही आज माणसं पेरा, तर तुम्हाला 100 वर्षाच्या नंतर माणसं मिळतील. हे त्याचं गणित आहे. मानवी संसाधन विकास एकी हेच बळ. 2 उदाहरणं सांगतो, मजेशीर उदाहरणं सांगतो. शिवाजी महाराजांचे जे बंधू आहेत, एक व्यंकोजी राजे आणि इकडं बाजी घोरपडे. हे जे व्यंकोजी राजे जे होते, शिवाजी महाराज त्यांना भेटायला गेले. कर्नाटकला भेटायला गेल्याच्या नंतर तिरुपनृती नावाचं गाव होतं. त्या तिरुपनृतीला पुष्पमनेश्वर मंदिरात शिवाजी महाराजांची आणि व्यंकोजी राजांची भेट झाली. तिरुपनृती कुठे माहितीये का तुम्हाला? तिरुपनृती इथं नाही, सांगली जिल्ह्यामध्ये, तामिळनाडूमध्ये. शिवाजी महाराज कुठे कुठे गेले हे तरी माहित करून घ्या. तिथं शिवाजी महाराज म्हणाले की शहाजी राजांच्या मृत्यूला 13 वर्ष झाले. 24 जानेवारी 1663 ला शहाजी राजांचा मृत्यू झाला. तारीख थोडीफार 1-2 दिवस मागे पुढे होत असेल, पण आता म्हटले तुम्ही शहाजी राजांचा मी मुलगा आहे, तुम्ही लहान आहात, मी मोठा आहे, त्यामुळे माझा अर्धा वाटा आता मला द्या. ते निराश झाले आणि 1 रात्र पाहून पळून गेले. शिवाजी महाराज निराश झाले. शिवाजी महाराज म्हणाले, काय निमित्त पळाले? आम्ही धरत होतो की काय धापुटे ते धापुटे, बुद्धी धापुटी केली. लहान आहेत वयानं आणि बुद्धी देखील लहानच दाखविली. तर मग पुढं ते निराश झाले आणि एका रात्रीत मराठ्यांच्या फौजेवर आक्रमण केलं. चक्क मराठ्यांच्या सैन्याला माघार घ्यावी लागली. हंबीरराव मोहिते आणि सगळी मंडळी ते विचार करत बसले. ते म्हटले, जगातली सर्वश्रेष्ठ फौज आपली आणि आपण माघार घेतली. महाराजांना कळल्याच्या नंतर काय होईल? या सगळ्या मंडळींनी सगळं सैन्य जमा केलं आणि रात्रीत व्यंकोजी राजांच्या फौजेचा धुव्वा उडवून टाकला. ही गोष्ट शिवाजी महाराजांना कळाली की व्यंकोजी राजांनी असं केलं. मग शिवाजी महाराजांनी हंबीररावांना पहिल्यांदा निरोप पाठवला की तो लहान आहे आणि तो लहान मुलासारखं वागलाय, त्याच्याकडे दुर्लक्ष करा, आता त्याचा अधिक विध्वंस घडवून आणू नका. महाराज खवळले. त्यांनी व्यंकोजी राजांना पत्र लिहिलं. त्या पत्रात शिवाजी महाराजांनी काय लिहिलंय? शिवाजी महाराज म्हणाले, पूर्वी भारती म्हणजे महाभारतात बघा, शिवाजी महाराज हे सगळ्या गोष्टी सांगतायत. पूर्वी भारती कौरव पांडव बहुत भांडिले, नतीजा काय झाला हे आपण जाणता आहातच. येथून पुढे तरी हट न करणे,
दुर्योधनासारखी दुष्ट बुद्धी मनी धरून युद्ध केले, लोक मारिले ते मारिले. येथून पुढे तरी हट न करणे, की तुम्ही दुर्योधनासारखी दुष्ट बुद्धी मनात धरली आणि युद्ध केलं, त्यामुळे हे सगळे लोक मारले गेले. आता तरी इथून पुढे हट न करणे. अजून पुढे जाऊन महाराज लिहितायत की तुम्ही हा विचार करावयाचा होता की त्यावरी म्हणजे शिवाजी महाराजांच्यावरी श्रीची व श्रीदेवाची कृपा झाली असे. ते दुष्ट तुरुकाला मारितात, आपले सैन्यात तुरुक ठेविली असता जय कैसा मिळो पाहतो. की तुमच्या सैन्यात शत्रू ठेवलाय, त्याची शिवाजी महाराजांच्यावरती देवाची कृपा आहे. देव आणि स्वतः शिवाजी महाराज त्यांना मारतात, तुम्हाला कसा विजय मिळेल? तुम्हाला विजय मिळणार नाही. ही घटना घडल्यानंतर व्यंकोजी राजे निराश झाले. ते म्हणजे आता जंगलात जातो, भगवी वस्त्र धारण करतो आणि संन्यास घेतो. आता जे राजकीय पुढारी घेतात तसा नाही, खरा गंधमुळं खातो. ते शिवाजी महाराज म्हणाले व ही गोष्ट शिवाजी महाराजांना कळाली की व्यंकोजी राजे संन्यास घ्यायच्या गोष्टी करतायत. महाराजांनी पत्र लिहिलं. ही 3 पत्र मी खरं सांगतो तुम्हाला, ही 3 पत्र म्हणजे शिवाजी महाराजांचं हृदय या 3 पत्रांमध्ये प्रकट झालंय. महाराजांनी त्या पत्रात काय लिहिलंय की हे दिवस कार्य प्रयोजनाचे आहेत. वैराग्य कराल ते कधी? उत्तरवयी, आता नाही. रिकामे हाती सत्ता देऊन आपण शांत न बसणे, आपल्या पराक्रमाचे तमाशे आम्हास दाखवले. आणि तुम्ही का निराश झालाय? कसलं नैराश्य तुम्हाला आलंय? एक वाक्य खूप महत्वाचं आहे, आत्मविश्वास त्याच्यातून दिसून येतो. महाराज म्हणाले मज सारखा वडील बंधू तुमचे मस्तकी असता चिंता कोणे गोष्टीची, की तुमच्या पाठीमागे मी स्वतः उभा आहे. महाराज काही एकटे व्यंकोजी राजांच्या मागे नाही, आपलेही मागे उभे. पण त्याच्यासाठी कष्ट करणं गरजेचं आहे. हेच बळ. त्यांनी लढाई केली, लोक मारले, सगळं विसरून गेले. दुसरी गोष्ट सांगतो, शहाजी राजे जेव्हा आदिलशाहीत गेले तेव्हा त्यांनी असा विचार केला की ही जी सगळी मराठा मंडळी आहेत त्यांना मोठ्या पदापर्यंत नेऊन चढवलं पाहिजे आणि प्रमुख म्हणून ही जबाबदारी माझी आहे. मग त्यांनी मोदोळचे बाजी घोरपडे हे साधे सरदारकी करून होते, त्यांना वजीर केलं. वजीर म्हणजे प्राईम मिनिस्टर नव्हे, असे अनेक वजीर होते. तर वजीर ही गोष्ट ते बाजी घोरपडे विसरून गेले आणि त्यांनी 1648च्या ऑगस्ट महिन्यात जिंजीच्या समोर शिवाजी महाराजांना मुस्तफा खानाच्या सामन्यावरून अफजल खानाच्या सहाय्याने कैद केले. हे शहाजी राजांना ह्या गोष्टीचा शेवटपर्यंत राग होता, शिवाजी महाराजांनाही राग होता. शिवाजी महाराजांच्या मनात आपल्या वडिलांचा, शहाजी राजांचा अपमान झाला. त्यांनी मोदळवर आक्रमण केलं 1664च्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात आणि बाजी घोरपडे यांना ठार मारलं. या घटनेनंतर 13 वर्षांनी शिवाजी महाराज जेव्हा कुतुबशहाला भेटायला गेले 1677च्या मार्च महिन्यात, त्यांनी गोवळकोंड्यावरून मालोजी घोरपडे शहाजी राजांचे चिरंजीव त्यांना पत्र लिहिलं. त्या पत्रात शिवाजी महाराजांनी लिहिलं की शहाजी राजांनी आमचे पिताश्री, शिवाजी महाराज लिहितात, आमचे पिताश्री शहाजी राजे यांनी तुमच्या वडिलांना एवढ्या मोठ्या पदापर्यंत चढविलं. ही केलेली सहाय्यता ते विसरून गेले आणि मुस्तफा खाना कडवी महाराज साहेबांना, शहाजी राजांना सगळे महाराज साहेब म्हणत असत, दस्त करविले म्हणजे कैद केली. म्हणून तुमच्या आणि आमच्या घराण्यात दावा वाढत चालला. तुम्ही आमचे लोक मारिले, आम्ही तुमचे लोक मारिले. आता ही लढाई खूप झाली, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. म्हणून तुम्ही जर का असा विचार करत असाल की आदिलशाहीचे आपण पुरातन नोकर, आपण आदिलशाहीतच राहावे, तर आता आदिलशाही काही राहिलेली नाही आणि आम्ही तर आदिलशाही पुढवीतच आहोत. म्हणून तुम्हाला शिवाजी महाराज म्हणजे माझ्याकडे या, पण माझ्याकडे यायला तुम्हाला कमीपणा वाटत असेल तर मी कुतुबशहाकडून तुम्हाला मोठी जहागीर देववितो किंवा वजिरी देववितो. कुतुबशहाकडे या, तुमच्या जहागिरीचे, तुमच्या दौलतीचे काम असे मजबूत करून देतो की तुमच्या येणाऱ्या कित्येक पिढ्या माझं स्मरण करतील. आणि या गोष्टीवरती तुम्हाला विश्वास नसेल तर त्याकरता महाराज साहेब म्हणजे शहाजी राजे, आऊसाहेब म्हणजे जिजामाता आणि आई तुळजाभवानीची शपथ तुम्हाला देववितो. आता त्यानं काय ऐकलं नाही, त्याच्यातलं एक वाक्य महत्वाचं आहे, आम्ही आपणावरी छत्र धरिले असे, तुम्ही मराठे लोक आपले आहात, तुमचे गोमटे करावे, तुमचं कल्याण करावं म्हणून स्पष्टच तुम्हाला लिहिले असे. असा त्या पत्रातला
मजबूर आहे, हे एकी हेच बळ, हे एवढं सगळं वैर विसरून ह्या लोकांनी एकत्र यावं आणि ते राज्य मजबूत व्हावं, हे सगळं शिवाजी महाराज पाहत होते. स्थापत्य ते ॲबे बार्थेलेमी कॅरे हा जो फ्रेंचमन होता, त्यांनी शिवाजी महाराजांनी हे सगळे दुर्ग उभारले. आज आपण शिवाजी महाराजांचं कसं स्मरण करतोय, ते सगळे किल्ले शेवटचे घटका मोजतायत. त्यांनी काय म्हटले शिवाजी महाराजांच्या बद्दल? एव्हर डेस्टिन्ड टू कॉन्कर अ पार्ट ऑफ द वर्ल्ड, he had studied with extreme care everything about the duty of a general and that of a soldier. Above all, the art of fortification, which he understood better than the ablest engineer, and geography of which he had made a special duty, and which he had mastered and to such an extent as to know not merely all the cities including the smallest townships of the country, but even the lands and the bushes of which he had prepared very exact charts. शिवाजी महाराजांनी या सगळ्या गोष्टींचे अतिशय अचूक नकाशा तयार करून घेतलेले आहेत. इकडे तुम्हाला जो दिसतोय हा रायगड आहे. तर रायगड साधारण 1667 पासूनच त्याचं बांधकाम चालू झालेलं. 1670 ला शिवाजी महाराजांनी राजधानी रायगडवरती हलविली. रायगडला ज्या लोकांनी भेट दिली त्याच्यामध्ये टॉमस निकल्स आणि हेनरी ऑक्झिंडेंनी म्हटलेलं आहे, द मोस्ट कम्प्लिटली इम्प्रेशनेबल प्लेस इन द युनिवर्स. हा किल्ला असा आहे की तुम्ही तिथे एकदा धान्याचा पुरवठा केला तर हा एकटा किल्ला संपूर्ण जगाच्या विरोधात लढेल. टॉमस निकल्सनी काय म्हटलेलं आहे की तिथं जे हे सगळे तलाव खोदलेले आहेत त्यांची पाणी साठवण्याची क्षमता एवढी भरपूर आहे की एकदा पाणी साठल्याच्या नंतर ते वर्षभर पुरेल. रायगडची वॉटर प्रिझर्विंग कॅपॅसिटी किती आहे तुम्हाला माहिती आहे? 9 कोटी लिटर. आज तुम्ही विदर्भ आणि मराठवाड्यात गेलात अजून थोडंसं खाली हजार 1,500-2,000 हजार फूट बोरवेल खोदलं तर तुम्हाला पाणी मिळत नाही. आणि रायगड 2800 फूट उंच आहे, तो कातळ आहे. तिथं पावसाचं पाणी एकदा साठल्याच्या नंतर किती लोक जाऊ दे तिथलं वर्षभर पाणी संपत नाही. वॉटर मॅनेजमेंट आपण काय शिकलो त्याच्यातनं का की नाही शिकलो? स्थापत्य. दुसरे उदाहरण सांगतो, राजगडाचं उदाहरण पहा. राजगडाचा जो दगड आहे हा सगळा सह्याद्रीतला दगड हा ब्लॅक बेसाल्ट आहे. त्याची जी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे ती 2.7 आहे आणि एकूण जो दगड वापरलाय तो 2,81,000 साधारण 3 लाखाच्या आसपास मेट्रिक टन एवढा दगड वापरलाय आणि 20 वर्ष राजगडाचं बांधकाम चाललेलं. अलीकडे आपल्याला एक घर बांधायचं तर त्याचं कर्ज फेडायला 10, 15, 20 वर्ष निघून जातात. की कसं उभा राहतं हे सगळं हे तुम्हाला तिथं गेल्याच्या नंतर कळेल. 2च गोष्टी सांगतो आणि आपण थांबूया. जमीन महसूल हे मुद्दामून सांगतो. पूर्वी महसुलाचं जे साधन होतं ते जमीन महसूल सगळ्यात वरच्या ह्याला होतं. अलीकडे शेती करमुक्त झालेली आहे परंतु तेव्हा शेती करमुक्त नव्हती. शेतीच्या उत्पादनावर कर भरायला लागत असे. शिवाजी महाराज म्हणाले की तुम्ही जर का जमीन महसूल धान्यात भरणार असाल तर तुम्ही 40% भरा आणि तुम्ही जमीन महसूल पैशात भरणार असाल तर 33% भरा. बघा, लक्ष देऊन ऐका. किती छोट्या गोष्टींकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागतं. शिवाजी महाराजांनी सांगितलं तुम्ही जमीन महसूल धान्याच्या स्वरूपात भरणार असाल तर 40% भरा आणि पैशात भरणार असाल तर 33% भरा. किती टक्के कमी भरायचं आहे? 7%. शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा जमीन मोजून घेतली. जमिनीचे एकूण 12 प्रकार पडतात. किती? 12. त्याच्यातले पहिले 5 प्रकार त्यांनी विचारात घेतले. पहिल्या दर्जाची जमीन त्याला म्हणायचं अव्वल, दुसऱ्या दर्जाची जमीन त्याला म्हणायचं दुव्वल, तिसऱ्या दर्जाची जमीन त्याला म्हणायचं सीम, चौथ्या दर्जाची जमीन त्याला म्हणायचं मुरमाड आणि 5व्या दर्जाची जमीन नाही 4थ्या दर्जाची त्याला म्हणायचं चतुर्थ आणि 5व्या दर्जाची जमीन म्हणजे मुरमाड. महाराज म्हणाले की तुम्ही फक्त अव्वल जमिनीवर कर भरा. 5 वर्षांच्या नंतर दुव्वलचं अव्वल मध्ये रूपांतर होईल. मग दुव्वल वरती 7व्या वर्षापासून कर भरावा लागेल. तर या लोकांना खायला अन्न नव्हतं. 5 सप्टेंबर 1676
या तारखेला शिवाजी महाराजांनी रामाजी आनंद हा प्रभावळीचा सुभेदार होता. तुम्ही कोल्हापूरहून रत्नागिरीला निघाला की खाली उतरला की ते प्रभावळी गाव लागतं, तो सुभा होता. त्या सुभ्याचा प्रमुख सुभेदार, त्याला पत्र पाठवलं रामाजी आनंद सुभेदार. या सगळ्या गोष्टी त्याच्यात लिहिलेल्या आहेत की ह्या लोकांना 2 वेळ खायला अन्न नाही. तुम्ही पहिल्यांदा या लोकांना खायला 2 वेळ पोटाला अन्न द्या, खंडी 2 खंडी एवढं धान्य द्या. आता ज्या लोकांच्याकडे अन्न नाही त्यांच्याकडे बैलजोड असणार नाही, त्यांच्याकडे शेत जमीन असणार नाही. महाराजांनी सांगितलं त्यांना शेत जमीन उपलब्ध करून द्या आणि बैलजोड देखील त्यांना द्या. जो शेतकरी पिढ्यानपिढ्या जमीन कसतोय त्याला म्हणायचं मिरासदार, आणि जो शेतकरी ज्याला काहीतरी आमिष टाकून बाहेरून आणलेलं आहे, जास्तीत जास्त जमीन लागवडी खाली यावी, त्याला म्हणायचं गैर मिरासदार. हे सगळे जास्तीत जास्त जमीन लागवडी खाली यावी आणि उत्पादन वाढावं याच्यासाठी शिवाजी महाराजांनी प्रयत्न केले. आता हे असं का? आदिलशाही आणि मुघल साम्राज्यात जमीन महसूल हा केवळ आणि केवळ पैशातच भरावा लागत असे. आपण कल्पना करा की इथं जेवढे लोक बसलेले आहेत या सगळ्यांच्याकडे 10-10 एकर जमीन आहे, सगळ्यांनी शेतात सोयाबीन पेरलं, सगळ्यांचं एकाच वेळी पीक आलं आणि जमीन महसूल भरण्यासाठी आपण आपलं धान्य उचलून बाजारात घेऊन गेलो तर एकाच वेळी आलेलं पीक, त्यामुळं बाजारात धान्याची वाढलेली आवक आणि म्हणून धान्याचे गडगडणारे भाव, याच्यातून सर्व शेतकऱ्यांचं आणि सरतेशेवटी पर्यायानं सरकारचं होणारं नुकसान हे जर का टाळायचं असेल तर जमीन महसूल हा धान्याच्या स्वरूपात पण स्वीकारला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल पैशाच्या स्वरूपात स्वीकारला तर तो 33% आणि धान्याच्या स्वरूपात स्वीकारला तर तो 40%. हा 7% फरक का? जेव्हा जमीन महसूल सरकारला नेहमी पैशातच पाहिजे असतो, धान्यात नको असतो. जेव्हा जमीन महसूल धान्यात स्वीकारला जातो तेव्हा सरकारचे लोक त्या गावात जातात. आता ते सगळं सांगत बसलो तर त्याला 2-3 दिवस लागतील. मग तो जमीन महसूल गोळा करायचा, तो गाडीत भरायचा, तो किल्ल्यावर आणायचा, तो गोदामांमध्ये साठवायचा, तो त्याला कीड लागणार नाही धान्याला हे पाहायचं, त्याला वेळोवेळी ऊन घ्यायचं आणि बाजारात जसं धान्याचे भाव वाढतील तसं ते विकून टाकायचं. ही सगळी प्रक्रिया याकरता व्यवस्था लावावी लागते. या व्यवस्थेचा खर्च कशातून काढणार याच्याकरता ते 7% जात आहे. तर शिवाजी महाराजांनी जमीन महसूल धान्याच्या स्वरूपात घेतला, त्याचा त्यांना काय फायदा झाला? एखाद्या शत्रूने आपल्या राज्यावर आक्रमण केलं, उभं पीक कापलं तर काय खाणार? अशा वेळेला हे गोळा करून ठेवलेलं धान्य उपयोगात येईल. दुसरी गोष्ट, दुष्काळ पडला, महापूर आला, टोळधाड आली, मध्ये तुम्ही बातम्या वाचल्या असतील की पाकिस्तान आणि पंजाब इकडं खूप मोठमोठ्या टोळधाडी आलेल्या, तर अशा वेळेला हेच गोळा करून ठेवलेलं धान्य वापरता येईल. आता तुम्ही म्हणाल की रायगडवरती बसून तुम्हाला रिकाम्या ऑर्डर सोडायला काय जाते, पैसे कुठून आणणार? म्हणून शिवाजी महाराजांनी सांगितलं, मी एका परगण्याकरिता साधारण 80 ते 90 हजार रुपये एवढे रिझर्व्ह फंड्स केवळ शेतकऱ्यांच्या कल्याणाकरता बाजूला काढून ठेवलेले आहेत. आणि शेतकऱ्यांना हे जे पैसे द्यायचे आहेत ते तगाई करून द्यायचे आहेत, म्हणजे ते हात पुसणे पैसे आहेत ज्याच्यावरती व्याज घ्यायचं नाही, पण मुद्दल 8-10 वर्षांनी परतफेड करून घ्यायची आहे. कर्ज माफी नाही. परत सांगतो, कर्ज माफी नाही. 2008 ला कर्जमाफी केली, त्याच्यानंतर 2017 परत कर्जमाफी केली. शेतकऱ्यांच्या वरती 10 वर्षात दुसऱ्यांदा कर्जमाफी करा अशी मागण्याची वेळ आली. याच्यावरून आपल्याला काय दिसून येतं? शेतकरी शक्तिशाली बनला की दुर्बल बनला? 100% दुर्बल बनला. म्हणूनच तो 10 वर्षात परत काय म्हणतोय, कर्ज माफ करा. तुम्ही शेतकऱ्यांना शक्तिशाली बनवलंच नाही. शिरकाल त्यांचा विकास करायचा असेल तर अशा दृष्टीनं पावलं उचलायला हवी. मी कधीतरी परत येईल, तुमच्या इच्छा असेल तर मग आपण शिवाजी महाराजांची शेती व्यवस्था पाहूया. हे या सगळ्या गोष्टी आहेत की तुम्हाला प्रश्न जे समोर येतात ते कसे सोडवावे लागतात. आणि हा शेवटचा मुद्दा आहे, चुकांमधून शिक्षण. मी मगाशी सांगितलं सुरुवातीला, जे लोक चुकाच करत नाहीत ते मृत्यूवर झालेले लोक आहेत. चुका कुणाकडून होतात? जे लोक सतत प्रयत्न करतात त्यांच्याकडूनच चुका होतात. आणि श्रेष्ठ लोक तेच असतात की एकदा झालेली चूक ते परत करत नाहीत आणि झालेल्या चुकांमधून काहीतरी
शिकतात. तुम्ही शिवाजी महाराजांच्याकडे राज्यकर्ता म्हणून पहा, तुम्हाला त्यांच्या चरित्रामधून सर्व गोष्टी शिकायला मिळतील. एक उदाहरण सांगतो. बेळगावचा किल्ला आहे, तिथं अनुखान नावाचा किल्लेदार होता. 1676 ची गोष्ट आहे. मराठ्यांनी त्या अनुखानाला 40,000 रुपये दिले आणि तो किल्ला ताब्यात घ्यायचं ठरवलं. आता मराठ्यांचं काय चुकलं, मराठ्यांनी पैसे अगोदर दिले आणि नंतर ते किल्ल्याचा ताबा घ्यायला गेले. जेव्हा त्या किल्ल्यापाशी गेले तेव्हा अनुखानाने किल्ला दिलाच नाही, उलट आतून मराठ्यांच्यावर तोफा डागल्या. त्याचा परिणाम असा झाला ज्याच्यामध्ये मराठ्यांचे 1000 सैनिक मारले गेले आणि मराठ्यांना माघार घ्यावी लागली. पण चुका होत असतात. आता हे काय आहे, हा एरर्स ऑफ जजमेंट आहे. जज करण्यात त्याने जो एरर क्रिएट झाला ते काही जाणीवपूर्वक केलेली चूक नाही. म्हणजे मी कुठं तर चाललोय रस्त्याने, मी आणि गोरे सर दोघं बरोबर चाललोय, त्यांना माहिती आहे की तिथं खड्डा आहे. त्यांनी मला अगोदर सांगितलं केदार पुढं खड्डा आहे, इकडच्या बाजूने ये. मी ऐकून देखील नाही, मी तिथनच जाणार, मग मी खड्ड्यात पडणार. अशी ती चूक नाही, एरर्स ऑफ जजमेंट आहे. त्यांना माहित नव्हतं भविष्यात काय होणार आहे, पण भविष्यात मात्र त्यांनी अशी चूक पुन्हा केली नाही. द ओनली पीपल हु मेक नो मिस्टेक्स आर डेड पीपल. आपण लिहितं सांगूया, अजून 6 गोष्टी आहेत पण तुम्ही सगळे कंटाळले. त्यामुळं भूषणाचा 2च छंद म्हणतो, तुमच्या सगळ्यांचा कंटाळा घालवतो आणि आपण इकडं थांबूया. बघा काय म्हणायला जमतंय ते. बिन चतुरंग सैन्य बानरांनी लेके बांधी बारिदी को लंका रघुनंदन जराई है. पारत इकेले द्रोण भूषण से लाखों बटे जीतलिनी नगरी विराट के बड़ाई है. भूषण भैसिला ते गुसुल खाने पातशाही 70 बिनु 70 हलाई है. ताको अचंबो महाराज शिवराज सदा बीरन के हिम्मते हत्यार होता आई है. बघा काय म्हणायला जमते. अयोध्येतील चतुरंगिनी सेनेचा त्याग करून प्रभू रामचंद्रांनी लंका उद्ध्वस्त करून टाकली आणि वानर सेना घेऊन औरंगजेबावरती विजय मिळविला. कुरुक्षेत्रावरती भीष्म पितामह, गुरु द्रोण आणि कृपाचार्य यांच्यासारखे अतिरथी महारथी एकट्या अर्जुनाच्या विरोधात उभे राहिलेले असताना या सर्वांचा वध करून वीर अर्जुनाने महाभारत पांडवांना जिंकून दिलं. त्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी आपल्या बरोबर कोणीही नसताना औरंगशाही, पातशाही औरंगशाही बिनु 70 हलाई आहे, हातात कोणतंही शस्त्र नसताना केवळ सिंहगर्जना करून त्यांनी औरंगजेबाचा गुसुलखाना, पातशाही हादरवून सोडली. हे कसं काय शक्य झालं? हे शक्य झालं कारण जे मनाशी हिम्मत धरणारे जे पुरुष असतात, धैर्य हेच त्यांचं शस्त्र असतं. इथं मी चर्चेला सुरुवात केलेली, धैर्य हे खूप महत्वाचं शस्त्र आहे. ते तुमच्यात धैर्य असायला हवं. असे भूषणाचे मला 300 पेक्षा जास्त छंद पाठ. तुम्ही पाठांतर करा, तुम्ही प्रयत्न करा, हे तुम्हालाही शक्य आहे. शिवचरित्राचा अंतिम संदेश हाच आहे, जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. एकच छंद म्हणतो, त्याचा अर्थ सांगतो आणि मी इकडे थांबतो. हा खूप सुंदर छंद आहे, त्याचा अर्थ देखील तेवढाच सुंदर आहे. ब्रह्म के आनंद से निकसे ते अत्यंत पुनीत तिहुपुर मानी. राम युधिष्ठिर के बर में बल भीम की हूँ व्यास के संग सुहानी. भूषण योकली के कवि रायन, रायन के गुण गायन सानी. पुण्य चरित्र सिवासर जे बर माय पवित्र हुई बर बानी. त्याचा अर्थ असा आहे की ही वाणी ब्रह्मदेवांच्याच मुखातून निघालेली असल्यामुळे ती तिन्ही लोकांमध्ये पावन झालेली आहे. राम, युधिष्ठिर, भीम आणि भगवान श्रीकृष्ण यांचं गुणगान गायलेली वाल्मिकी आणि व्यास यांच्या वाणीला पावनता लाभलेली आहे. कलियुगातील इतर नृप नरेशांचं गुणगान गायलेली माझी म्हणजे भूषणाची वाणी ही अपावन आणि मलिन झाली होती. ती अपावन आणि मलिन झालेली वाणी पुन्हा एकदा शिवाजी महाराज रूपी महासागरात न्हाऊन निघालेली आहे, म्हणून ती पावन झालेली आहे. जो भाव भूषणाच्या मनात आहे, जो भाव तुम्हा सर्वांच्या मनात आहे, तोच भाव माझ्याही मनात आहे. धन्यवाद. आणि स्वागत करत असताना शंकरराव रंधेरे स्मृती व्याख्यानमाला घेण्याचा उद्देशच सर आमचा असा आहे की शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना बदलत्या काळानुसार
काही जुन्या गोष्टी, काही वर्तमानातल्या गोष्टी आणि भविष्य काळात कसा असेल याच्या संदर्भातली व्याख्यानं गेली अनेक वर्ष आम्ही आयोजित करतो आणि याचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे एवढीच माफक अपेक्षा आमची असते. आता याच्यामध्ये अनेक शिक्षकांचे तसं योगदान आणि ज्या विद्यार्थ्यांकरता हा विषय केला जातो त्या विद्यार्थ्यांचे कौतुक करणं महत्वाचं आहे. कारण आम्हाला सर कॉलेजला असताना कधी अशी व्याख्यान ऐकायला कधी मिळली नाही. आपण काय देता येईल ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त व्याख्यानाच्या माध्यमातून समाज प्रबोधन असेल या सगळ्या गोष्टी देण्याचा आमचा संस्थेचा आणि कॉलेजचा प्रयत्न असतो. या व्याख्यानमालेच्या निमित्तानं आपण आमच्या संस्थेचा मान राखून या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं आणि संस्थेच्या वतीनं स्वागत करतो. उद्याचा जो व्याख्यानाचा विषय आहे डॉक्टर सदानंद मोरे ज्यांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रावर एक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा घेतलेल्या संत तुकाराम महाराजांच्या पुण्यभूमीतले मला वाटतं बरोबर वारसदार आणि त्यांचा विषय भारताच्या जडणघडणीत महाराष्ट्राचे योगदान अतिशय महत्वाचं. सदानंद मोरे सरांना ऐकण्याचं सर 5-10 वर्षानंतर योग आहे त्याच्यामुळं मी कुठलं व्याख्यान सोडत नाही. याच्यातनं फायदा की तुमची बुद्धिमत्तेला चालना मिळते आणि समाजामध्ये काम करत असताना मुलांनी समाजाशी आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतनंच आपण सर्वांनी काम केलं पाहिजे. माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती असेल की आपण आपल्या उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करत असताना शैक्षणिक ज्ञानाबरोबर पूर्वजांचा इतिहास असेल, संशोधकांचा इतिहास असेल, ज्यांनी भारताकरता त्याग केलाय अशा स्वातंत्र्यवीरांचा इतिहास असेल आणि बदलत्या काळानुसार IAS IPS अधिकारी असतील यांचं योगदान असेल किंवा प्रशासन ऍडमिनिस्ट्रेशन याच्या संदर्भातल्या ज्या माहिती आहे हे तुम्ही कॉलेजला ज्यावेळेस पास आउट करून बाहेर जाल त्यावेळेस या सगळ्या गोष्टींची गरज लागते. कारण सर मी आता आर्टचा विद्यार्थी आहे आणि बँकिंग मध्ये मी 11 वर्षे काम करतो. अर्थात कॉमर्स आणि आर्टचा काही संबंध बँकिंगचा नसताना मी प्रयत्न करून त्या ठिकाणी आज बँकेमध्ये काम करत असताना संचालक म्हणून त्यावेळेस इंटरव्ह्यूला मात्र काही गोष्टी मला विचारायला संधी असते आणि मी ज्या बँकेत काम करतो त्या बँकेत सगळ्या पक्षाची लोक आहेत आणि आता राज्य सहकारी बँकेचे जे अध्यक्ष आहेत विद्याधर राणसकर की ज्यांचं बँकिंग क्षेत्रामध्ये अतिशय मोठं नाव भारत देशामध्ये नोंदलं जातं. RBIच्या नॅफकॅटच्या कमिटीवरती ते या ठिकाणी आहेत. त्यांना सुद्धा सर मी विनंती केली की आमच्या विद्यार्थ्यांकरता 1 तास तरी तुम्ही द्या. अशा मोठ्या माणसांना आणल्यानंतर मुलांचं त्या ठिकाणं त्यांच्याकडे पाहून काय इन्स्पायर झाल्यानंतर मुलं काय त्यांच्या भविष्यात काय करतील, कॉमर्सचे विद्यार्थी असतील, आर्टचे विद्यार्थी असतील. त्याच्यामुळे सांगण्याचं तात्पर्य व्याख्यानमालेच्या माध्यमातून असाच योगायोग करण्याचा प्रयत्न माझा सतत असतो. आपण व्याख्यानमालेच्या निमित्तानं सर्वजण आलात. आमच्या RB गुजर प्रशालेचे मला वाटतं 2च जण आहेत. असू द्या सर. आणि विद्यार्थ्यांना विनंती असेल की कुठल्याही पाहुणा आल्यानंतर आपल्या कॉलेजची आजतागायतची परंपरा आहे की त्या पाहुण्याचं स्वागत आपण त्याचं भाषण असेल, व्याख्यान असेल, तुम्ही बदलत्या काळानुसार आम्ही सुद्धा कॉलेज केले, तुम्ही जे करताय ते आम्ही त्यावेळेस केले, परंतु सगळ्यांचा आदर राखून केलाय. त्याच्यामुळं तुम्ही सर्व विद्यार्थी चांगल्या पद्धतीचा सक्रिय सहभाग व्याख्यानमालेच्या माध्यमातून किंवा कॉलेजचे तुमचे सर्व प्राध्यापक वर्ग असतील ज्या ज्या योजना वर्षभर राबवतात, ज्या ज्या तुमच्या हिताच्या असतील त्याचा निश्चित तुम्ही लाभ घ्या एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातला इतिहास सर आपण अतिशय उत्कृष्ट सांगितला आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सुद्धा महाराजांच्या बरोबर प्रामाणिकपणे आमचे पूर्वज त्या ठिकाणी राहिले त्याची इतिहासात आज देखील नोंद आहे. आणि त्या इतिहासाचा दाखला बलकवडे सर इतिहास संशोधनकार आणि आमचे गोरे सर मिळून आमचे पुस्तक तयार करतात. मग तळेगाव मंडळाच्या असणाऱ्या हुतात्म्यांचा इतिहास असेल,
सरदार जयसिंगराव ढमढरे असतील, हुतात्मा विठू गणेश पिंगळे असतील किंवा त्यावेळेचे महाराजांचे अंगरक्षक राहिलेले स्वर्गीय बाबाजी ढमढरे असतील, त्यांचा सर्व इतिहास सरांनी जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केला. याच्यामुळे सरांचं आणि बलकवडे सरांचं आणि मोरे सरांचं मी या निमित्तानं आभार व्यक्त करतो. वेगवेगळ्या सगळ्या समाजातील लोकांना न्याय देण्याची भूमिका माझी एवढीच असेल की आपण ओळख करून देताना तुमचं कौतुक केलं पाहिजे की तुमचा जास्तीचा वेळ हा संशोधनामध्ये जातो. तसंच माझ्या सर्व प्राध्यापकांना विनंती असेल की तुमचा देखील संशोधनातला अभ्यास वाढवावा, अशा पद्धतीची विनंती या निमित्तानं सरांना या ठिकाणी करतो. आणि सर थोडंसं एक मराठीचे आमचे सर खुश होतील छान मानतात मराठी उपस्थित राहू दे ठीक आहे, असू द्या. सर पुन्हा एकदा आमच्या संस्थेच्या वतीनं आपण आमच्या संस्थेचा मान राखून या ठिकाणी उपस्थित झाला आणि आमच्या सर्व विद्यार्थ्यांना चांगलं भौगोलिक असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल आपल्या संस्थेच्या वतीनं आभार मानून आपल्याला मी पसंत करतो. आणि सर्व विद्यार्थ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं आणि सर्व उपस्थित प्राध्यापकांनाही या ठिकाणं जुन्या काही आठवणी किंवा महाराजांच्या संदर्भातल्या काही ज्या संकल्पना असतील, काही ज्या गोष्टी माहिती नसतील त्या माहिती झाल्या. त्याबद्दल सर्व प्राध्यापकांचं देखील आपण शांत चित्ताने या ठिकाणी बसून राहिलात कसबे सर, याबद्दल आपला सर्वांचं स्वागत करतो आणि माझं अध्यक्ष भाषण थांबवतो. जय हिंद, जय भारत.